हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, बळे बिन शक्ती बोलू नये। कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिनसी वाया। सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवन्या गुणी। ज्ञानदेव मनी हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे। हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी। व्यापक अंतकरणातून अखिल जगताच्या उद्धाराकरता निर्माण झालेला हा हरिपाठ नावाचा छोटासा ग्रंथ, आणि या ग्रंथाचं आपण चिंतन करत आहोत। 3 अभंग आपले झालेले आहेत। आज 4था अभंग आहे, भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती। पहिल्या अभंगामध्ये देव काय आहे, देवाचं द्वार काय आहे, क्षणभर उभा राहणं काय आहे, त्याने प्राप्त काय होणार हे सांगितलं। अधिकारी सांगितला विषय, प्रयोजन आणि संबंध हा विषय, अर्थात सूत्र रूपाने पहिल्या अभंगामध्ये हा विषय मांडलेला आहे। त्याला प्रामाण्य काय म्हणून दुसऱ्या अभंगामध्ये 4वेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराणे हरसी गाती असं प्रामाण्य दिलेले वेदाचं। त्याचाच विस्तार पुढे करत असताना मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता, 4वेदीचं हे दुसरं चरण आहे। तर ते मंथन कसं करायचं आणि तो अनंत कसा आहे, ज्ञानोबरायांनी आपल्याला 3ऱ्या अभंगामध्ये, अर्थात आपण ज्याचं काल चिंतन केलं, त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ, या अभंगामध्ये ज्ञानोबरायांनी विषय मांडलेला आहे। आणि त्या परमात्म्याचं चिंतन, अर्थात हे त्रिगुणात्मक जगत असार आहे, तो एक परमात्मा स्वरूपाने आहे, हे कळून घेण्याकरता यालाच मुक्ती असं म्हटलेलं आहे। आणि हे मुक्ती जर कशाने प्राप्त होत असेल तर त्या मोक्षाच्या प्राप्तीचं साधन म्हणून या अभंगाचा आपल्याला विचार करता येईल। ज्ञानोबा सांगतात, भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, बळे बिन शक्ती बोलू नये। भावाशिवाय भक्ती नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही हा सिद्धांत आहे। बळे बिन शक्ती बोलू नये हा दृष्टांत आहे। दृष्टांत का द्यावा लागतो? अपरिचित अशा प्रकारचा सिद्धांत पटवून द्यायचा असेल तर मग आपल्या परिचयाचा दृष्टांत दिला जातो। ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये दृष्टांताचा कहर केलेला आहे। गुरुवरे गुलेबाबांचे एक वाक्य आठवतं, आम्ही 3ऱ्या वर्षाला पाठाला असताना 2007 मध्ये बाबांनी असं सांगितलं होतं की चातुर्मासाला असताना ब्रह्मसूत्र, शांकर भाष्य, बऱ्याच ग्रंथांचं चिंतन केलं, परंतु ज्या दिवसापासून मी ज्ञानेश्वरी हातामध्ये घेतली त्या दिवसापासून मला पुन्हा ते ग्रंथ उघडावे असं वाटलं नाही। हे बाबांचे वाक्य। असं का? ते ग्रंथ श्रेष्ठच आहेत, याच्यामध्ये काही वाद नाहीच आहे। ते अतिशय अमूल्य आहेत, त्याच्यामध्ये सर्व वेदांताच्या प्रक्रिया आहेत। हे जरी असलं तरी त्याच्यामध्ये दृष्टांत थोडे कमी। आजातवादाचे 4 दृष्टांत, विवर्तवादाचे 4 दृष्टांत, परिणामवादाचे 4 दृष्टांत, चुकून आला तर एखाद दुसरा दृष्टांत, नाही तर सशशृंग, रज्जू सर्प, वंध्यापुत्र, ख पुष्प, हे जे दृष्टांत सारखे 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 वेदांतात येतात, दुसरे दृष्टांत नाही। ज्ञानेश्वरी जर आपण उघडून पाहिले तर जवळजवळ 4500 दृष्टांतच आहेत, म्हणजे 9000 ओव्या आहेत आणि 9000 ओव्यामध्ये जवळजवळ 4500 दृष्टांत आहेत। बळविना शक्ती बोलू नये हे आपल्याला व्यवहारामध्ये सर्वांना परिचित असलेलं ज्ञानोबरायांनी दृष्टांत स्वरूपात या ठिकाणी सांगितलेलं आहे असं मला वाटतंय। या अभंगाचा गाभा जर काय असेल तर या अभंगाचा गाभा आहे भावे विन भक्ती। भाव पहिला शब्द,
मुक्तीपर्यंत जायचंय, मोक्षापर्यंत जायचंय. त्या मोक्षाचं स्वरूप आपण असं चिंतन केलं की आत्यंतिक दुःख निवृत्ती पूर्वक परमानंदाची प्राप्ती हे मोक्षाचं स्वरूप आहे. म्हणजे जीवनामध्ये अशा सुखाची प्राप्ती व्हावी की त्या सुखाला दुःख चिकटलेलं नसावं, दुःख रहित अशा प्रकारचं सुख प्राप्त व्हावं, त्याला मोक्ष असं म्हटलेलं आहे. आणि त्या मोक्षाचं जर काही साधन असेल, ज्ञानोबांनी तर थोडी साखळी सांगितलेली. भावाशिवाय भक्ती घडत नाही आणि भक्तीशिवाय मुक्ती नाही. भक्ती विना मुक्ती, भक्तीशिवाय मुक्ती नाही. पण ती भक्ती कशी असावी? भावे विना भक्ती, भावाशिवाय भक्ती नाही. आता थोडी शंका अशी आहे, भक्तीशिवाय मुक्ती मिळत नाही असं ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात. वेदांताचे संस्कार असतील तर शंका अशी येते की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही असं सांगितलेले शास्त्रामध्ये. मी बोललो होतो पहिल्या दिवशी, ज्ञानादैवत कैवल्यम इति शास्त्रेषु रिंढेमाण. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात, ज्ञाने विना एके उपाय करिसी जितुकी येते ही गुंफसी अधिकी रुखी. 15व्या अध्यायाचं चिंतन करताना परमात्मा स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्याशिवाय तुम्ही दुसरे काहीही साधन केले तरी तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचणार नाही, उलट त्या साधनामध्ये गुंतून जातात. कशा प्रकारे गुंतून जातात? निळोबा यांची एक मोठी गवळण आहे. निळोबा त्या गवळणीमध्ये सांगतात, नाना साधनांच्या केल्या खटपटा परी त्या न पोवती व याच्या दारवंटा. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासे सिद्धी रोधिताती वाटावं. मला सगळे गवळण सांगायचं नाही, आपण ते पाहून घेऊ त्या मालिकेमध्ये. त्याच्यामध्ये यज्ञ यागाने काय अडचण येते, तीर्थयात्रा केल्यानंतर काय अडचण येते, नित्यानित्य ज्ञानाचं साधन केल्यानंतर काय अडचण येते, मंत्र जपत असताना काय अडचण येते, भरपूर अडचणी निळोबाने त्या गवळणीत मांडलेल्या आहेत. मग इतर साधनं जे आहेत, इतर साधनं आपल्याला परमात्म्यापर्यंत घेऊन जात नाहीत. निळोबाने शेवट असं सांगितलेलं आहे, ऐसे शोधिले मार्ग नाना परी. अनेक प्रकारचे मार्ग शोधले, न यती प्रतीती म्हणून सांडिले दुरी. त्याने काय झालं, देवाची प्रतीती आली नाही म्हणून ते सांडून दिले म्हणले. मग आता काय केलं, आता गाऊने गीती नाचो हा मुरारी निळा म्हणे करू संसारा पोहरी. निळोबा सांगतात, आता आम्ही याचं गायन करणार, आता नामस्मरण गाणार, याचे लीला गाणार आणि आमच्या संसारातून आम्ही मुक्त होऊन जाणार. पण ते लीला गात असताना, नामस्मरण करत असताना, भक्ती करत असताना पहिलं जर काय आवश्यक असेल तर त्याला भाव म्हटलेले. भाव पाहिजे. असंही जगामध्ये आल्यानंतर प्रत्येक जीवाच्या ठिकाणी, माणसाच्या ठिकाणी 3 प्रकारच्या शक्ती असतात. एक भाव शक्ती, एक ज्ञान शक्ती आणि एक कर्म शक्ती. कर्मशक्ती आणि ज्ञानशक्ती तरतम भावाने, तरतम भाव म्हणजे कमी जास्त पानाने, कायच्या ठिकाणी जास्त दिसेल, कायच्या ठिकाणी कमी दिसेल. म्हणजे सोपं बोलायचं झालं तर काही माणसं जास्त काम करताना दिसतील, काही माणसं कमी काम करताना दिसतील. काही माणसाकडे जरा जास्त ज्ञान दिसेल, काही माणसाकडे थोडं कमी ज्ञान दिसेल. पण भावनेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रत्येकच जण आपल्या आईविषयी लग्न होण्याच्या अगोदर का होईना आईच्या ठिकाणी त्याची भावना असते. वडील हे आहेत, वडिलांच्या ठिकाणी भावना असते. आपली बहीण असेल, बहिणीच्या ठिकाणी भावना असते. भाऊ असेल, भावाच्या ठिकाणी भावना असते. आपले गुरु असतील, गुरुच्या ठिकाणी. भाऊ शब्दाचा अर्थ सरळ सरळ प्रेम असा आहे. लहान जन्माला आलेल्या मुलाला मला वाटते सगळ्यात ओळख जर अगोदर कोणाची होत असेल तर त्याला आईची ओळख होते, कारण आई जवळ असते. आई सोडून त्याला दुसरं काहीच मोठं नसतं. एखाद्यानं जर कोणी मारलं तर लहान लेकरू काय म्हणतं, अजिबात काय करायचं नाही, मला जर हाणलं माझ्या आईला सांगेल. म्हणजे समोरचा गावचा सरपंच असतो, त्याला माहित नसतं, लहान असतं ते ना, ते चेष्टा करतात मोठी माणसं लहान मुलाची. ते म्हणतात मला जर तुम्ही मारलं ना मी माझ्या आईला सांगेन. म्हणजे त्याला वाटतं की ह्या माणसापेक्षा आपली आई खूप मोठी आहे. असतेही लहान मुलाच्या दृष्टीने आई सगळ्यात मोठी आहे. शास्त्रात वर्णन असं आहे की आई ही लहान मुलाचा पहिला गुरु असते. मला लांबवायचं नाही, मला काय सांगायचंय की एखाद्यामध्ये कर्म करण्याचं सामर्थ्य जास्त असेल, शक्ती जास्त असेल, एखाद्यात कमी असेल. एखाद्याकडे ज्ञान जास्त असेल, एखाद्याकडे ज्ञान कमी असेल. पण आपल्या आईविषयी प्रेम एखाद्याकडे कमी आणि एखाद्याकडे जास्त असं आपल्याला म्हणता येणार नाही. प्रत्येक मुलाला आपली आई ही तितकीच श्रेष्ठ असते, आपल्या आईविषयी तेवढंच प्रेम असतं. आणखी चिंतन असं आहे, कुठलाही मार्ग, कुठलंही साधन किंवा कुठलंही साध्य प्राप्त करत असताना त्याच्यामध्ये प्रेम असल्याशिवाय माणूस ते लवकर प्राप्त करून घेऊ शकत नाही. म्हणून आपलं संस्कृतीमध्ये असे आमचे गुरुवर्य चंद्रशेखर महाराज गुरुकर यांनी सांगितलं होतं, असं जुना काळ आपला असा होता की लहान पोरं अशी खेळायला लागली
लहान पोरांना काही बी खेळण्या लागतात. ते दगड जमा करते, मडके जमा करते, काय बाटल्यात जमा करते, काही खेळणे जमा करून खेळतात. मग खेळायला ना मुलं लागली की आपल्या संस्कृतीमध्ये पहिलं असं होतं, त्याच्या पुढे विविध क्षेत्रातली खेळणे टाकायची. पुढं काही गाड्या टाकायच्या, काही कुंभाराचे साहित्य टाकायचं, अजून काही साहित्य टाकायचं. कशा करता? तो लहान मुलगा ज्या साहित्याकडे जाईल मग त्या क्षेत्रातलं त्याला शिकवलं जायचं, त्या क्षेत्रातलं शिकवलं जायचं. त्याच्यामुळे बाकीचा ताण त्याच्या डोक्याला नव्हता. त्याला जे आवडतं ते शिकवलं जायचं, त्याला आवडतं ते शिकवलं की आपोआप तो त्या क्षेत्रामध्ये मोठा व्हायचा. आताचा काळ असा आहे, इंग्रजांनी आपल्या डोक्यावर अशी काही शिक्षण पद्धती लादलेली आहे की आपल्याला कळत नसलं, इच्छा नसली तरी सुद्धा आपल्याला ते शिकावंच लागतं. याला किती आवडतं, याच्या जीवनामध्ये किती उपयोग होतो याचा विचार नाही. हे आहे ना, हे असं त्या पोराने शिकलं पाहिजे. कशा करता सांगतोय मी? कुठलंही जगातलं साध्य प्राप्त करायचं म्हटलं तर त्या साध्याविषयी अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. तुम्हाला शेती करायचं, शेतीविषयी अंतःकरणात प्रेम असेल तर आपण रात्रंदिवस कष्ट करू आणि चांगलं पीक काढू. एखाद्याच्या अंतःकरणात शेतीविषयी प्रेमच नाही, उगं बाप जादे सांगतात म्हणून बळजबरीने शेतात जातो. त्याच्या शेतात पिकापेक्षा काँग्रेसच जास्त दिसेल, गवतच जास्त दिसेल. का? कारण त्याच्या अंतःकरणामध्ये शेतीविषयी प्रेम नाही. एखादा मुलगा शाळेत जात असेल, काही मुलं प्रेमाने शिकतात, काही मुलं हाणून मारून शिकवावं लागतं. का? कारणच हे आहे की शिक्षणाविषयी ज्याच्या अंतःकरणात प्रेम आहे त्याला जास्त मारायची गरज पडत नाही, त्याला जास्त सांगायची गरज पडत नाही, आपोआप तो शिकला जातो. म्हणून नाथ भागवतामध्ये नाथ महाराजांनी असं सांगितलेले, प्रेमेविन ध्यान पूजन, प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविन ध्यान पूजन, प्रेमेविन श्रवण कीर्तन वृथा जान नृपनाथा. नाथ भागवतामध्ये असं वर्णन आहे. प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, तुम्ही श्रुती शिकला, पोरांना बळ श्लोक शिकवले, पोरांना बळच काय ग्रंथ सांगितले, पोरांना सगळं केलं, पण पोरांच्या अंतःकरणात प्रेमच नाही. अंतःकरणात प्रेमच नाही विद्यार्थ्याचं तर शिकवलेलं त्याच्या ध्यानातही राहणार नाही, त्याच्या जीवनात ते पुढे उपयोगालाही येणार नाही. का उपयोगाला येणार नाही? कारण त्याच्या अंतःकरणामध्ये त्या गोष्टीविषयी, त्या विषयाविषयी प्रेमच नाही. प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविन ध्यान पूजन, ध्यान करायला बसला, प्रेमच नाही. उगा लोकांनी सांगितलं, कुणी सांगितलं महाराजांनी, म्हणून आपलं म्हणजे चला 2-4 दिवस झाला हरिमुखे म्हणा चाललंय, आपला हरिमुखे म्हणा हरिमुखे, डोळे झाकून बसलाय आणि डोळे झाकून चाललाय, माळ हातामध्ये फिरते, रामकृष्ण हरी किंवा काय हरी हरी चाललंय, त्याचं वरून रामकृष्ण हरीचे मुखाने म्हणतोय, हातामध्ये माळ फिरती, पण मनामध्ये पेराचा उरूस भरलाय, ह्या वर्षी ऊस जातेत का नाही? काय अंतःकरणामध्ये नामस्मरणाच्या विषयी प्रेमच नाही, अंतःकरणात प्रेम संसाराच्या विषयी. प्रेमेविन ध्यान पूजन किंवा पूजा करायला बसलाय, कीर्तनकार विनोदाने सांगत असतात, पूजा करायला बसलेला असतो आणि मुद्दाम काय पूजा करणारे दारात पूजा मांडतात लोकांनी बघण्यासाठी. काय प्रेम वगैरे काय नसतं, उगाच लोकांना वाटावं की हा पूजा करतो म्हणून दारातच पूजा करतो. दारात देव असं मानलेला असं सगळा पसारा, आणि शेजाऱ्याचं ह्याचे काही पटत नसतं. शेजारी असं समोर रस्त्यावर दिसला, योगा असा, याने नेमका चंदन हाता उगावलेला असतो आणि समोरून शेजारी येतो. मग तो गणगुणी म्हणतो उघडतच असतो, उघडता म्हणतो समोर देव आहे बरं का, मूर्ती समोर, हातामध्ये चंदन आहे, पुढे नेमका तो शेजारी बघितला आणि म्हणतो उगाच हा मोठा झालाय का, लोकाला पिळू घेतलं गंध उघडत असतो. हा उगाच मोठा झालाय का, देवाकडे हात करतो, हा उगाच मोठा झालाय का, लोकांना त्याला म्हणायचं असं समोर झाला. काय करता म्हणला, आपलं कपाळच चांगलं नाही, आपलं कपाळच चांगलं नाही, तो मोठा झाला, आपलं कपाळच चांगलं नाही. पुन्हा म्हणतो तो मोठा झाला म्हणजे उगं लोकांचं गळ काटलं, गंध लावतो. 12 ठिकाणी गंध लावायला सांगितलंय ना, गळ्याला 2 ठिकाणी गंध लावायचा, गळ्याला गंध लावता म्हणतो लोकांचं उगं गळ कापून हा मोठा झालाय. कशा करता सांगतोय? प्रेमेविन ध्यान पूजन, कितीही अशी उपासना केली, पूजा केली तरी ती काय परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. प्रेमच नाही अंतःकरणामध्ये. प्रेमेविन श्रवण कीर्तन, प्रवचन चालले, उगाच शेजारी सगळे येतात म्हणून बसला, अंतःकरणात प्रेम नाही, पण आपण नाही करू तर सगळे येतात, काय म्हणतील, चला तासभर तर बसायचे, कुठे जास्त बसायचे. अंतःकरणात जर प्रेम नसेल तर या सगळ्या गोष्टी विफल आहेत. म्हणून भाव शब्द, श्रद्धा शब्द, विश्वास शब्द, प्रेम शब्द हे पर्यायी दिलेले शब्दकोशामध्ये. तुम्ही शब्दकोश जर उघडून बघितले पण याच्यामध्ये थोडा फरक आहे. प्रेम वेगळं आहे, भाव वेगळा आहे. मला वाटते मधुसूदन सरस्वतीने असं लिहिलेले, प्रेम नसतो प्रथमावस्था भाव इति उच्यते बुधैहि.
प्रेमाची पहिली अवस्था भाव आहे. अगोदर तुमची भावना बसली पाहिजे. आपण म्हणतो ना बैल वगैरे घ्यायला गेल्यानंतर काय म्हणतात त्याला, भावना बसली. मग माणसाला बाकीचे बैल आवडतच नाहीत. तिथं भावना फिरून फिरून पुन्हा तिथंच येतो का, त्याचे किंवा बाहुली बसली असं काहीतरी शब्द आहे तुमचे, बाहुली बसली, तिथून हालतच नाही. का हालत नाही? कारण त्याचा तिथं भाव बसलेला असतो. तसं प्रेमाची पहिली अवस्था जर काय असेल तर ती अंतःकरणामध्ये भाव आहे. म्हणून तुळशी रामायणामध्ये तुळशीदासाने असं वर्णन केलेले, भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपेण याभ्याम विनान पश्यन्ति सिद्धा स्वांतस्थ विश्वरम. ग्रंथ लिहायला मी सुरुवात करतोय, तुळशीदास प्रभू सांगतात, परंतु सुरुवात करत असताना मी अगोदर श्रद्धा आणि विश्वास, श्रद्धा रूपी पार्वती आणि विश्वास रूपी भगवान शंकर यांना अगोदर वंदन करतो. आता श्रद्धा आणि विश्वास याच्यामध्ये थोडं तरतम भावाने आपल्याला फरक सांगता येतो. श्रद्धा वेगळी, विश्वास वेगळा. श्रद्धा कुणाला म्हणतात? श्रद्धा बदलते, विश्वास बदलत नाही. आता लांब होत गेलं तर भरपूर लांब आहे. पार्वती ही मायेचं स्वरूप आहे आणि भगवान शंकर हे परमात्मा आहेत. मग माया नेहमी बदलणारी, म्हणून श्रद्धा शब्द पार्वती करता वापरलाय. कारण श्रद्धा काही माणसाची सारखं टिकून राहत नाही. बघा गावात कोणी जर एखादा बुवा चांगला, म्हणजे चांगला बोलणारा, चांगला या शब्दाचा अर्थ चांगला बोलणारा, चांगला वागणारा असेलच असं नाही. खडकून बोलला, लोकांना वाटतं हे काय महाराज आहे, याच्यासारखा महाराज दुसरा नाहीच कोण. सगळ्या लोकांची श्रद्धा बसते. 2-4 वर्षांनी त्या महाराजाविषयी काहीतरी वाईट वाकडा ऐकायला मिळाले की म्हणते हे काय त्या बुवाचं खरे, याला श्रद्धा म्हणतात. एकदा एका ठिकाणी बसली की पुन्हा काहीतरी कळलं की दुसरीकडे निघून जाते, त्याला श्रद्धा म्हणतात, विश्वास त्याला म्हणतात. कसाही हा वागत असला तरी याच्याविषयी अंतःकरणात पूज्यभाव निर्माण झाला ना, आता याच्यामध्ये बदल नाही. लोक काही म्हणू याच्याविषयी, लोकांनी काही शब्द सांगितले, काही आपल्याला ऐकायला मिळालं तरी सुद्धा आपला तिथे विश्वास आहे ना. जरी हे आकाशावर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वड वारळ ते बोन खाई परी मी तुझीच वाट पाहे का विठोबा. भानुदास महाराजांचे शब्द आहेत. ज्यावेळेस ते बिदरच्या पातशाने परमात्म्याची मूर्ती नेल्यानंतर आता वारकरी सगळे पंढरपूरला गेले आषाढी वारीला, आणि देवच नाही तिथं. वारकरी तर तिथे गेलेले, देव नाही. कुठे? म्हणजे ते बिदरच्या पातशाने नेले देवाला. भानुदास महाराजांनी सांगितलं तुम्ही इथंच बसा, मी देवाला घेऊन येतो. भानुदास महाराज गेले. आता तो राज आहे, मोठा राजवाडा. त्या राजवाड्यात एका खोलीमध्ये त्याने देवाला ठेवलेलं. तिथं त्याने सगळे ब्राह्मण आणलेले, पूजा वगैरे चालू केलेली. पण किती असलं तरी तो राजवाडाच आहे. मोठ्याच्या घरात सामान्य माणसाला सहसा प्रवेश नसतो. ते दार बिर सगळी लावलेली. भानुदास महाराज तिथे गेलेले, रात्रीचे गेले होते. गेल्यानंतर गंमत अशी झाली, सगळे लोक झोपले. रात्रीची वेळ होती, सगळे लोक झोपलेले, सेवक राजेचे झोपलेले, द्वारपाळ सगळे झोपलेले. आणि आपला भक्त आलाय म्हणून दार सगळी कुलप लावलेली होती. पण भानुदास महाराजांचा अधिकारच एवढा होता की रात्री सगळे झोपलेले असताना भगवान परमात्म्याने सगळे दार उघडले. भानुदास महाराज देवापाशी गेले आणि देवापाशी गेल्यानंतर देवाला म्हणले तुला पटतंय का? पैशावाल्याच्या मागे जायला कधीपासून लागला? मला वाटलं की ते राज्य करणारी माणसं, पुढारी माणसंच पैशाच्या मागे पडतात. देवा तू पण पैशाच्या मागे, हे पडतं का तुला? भगवान म्हणले असं काय नाही, तर तुम्ही आले म्हणजे तुमच्यावर यावं लागेल. रात्री भगवान परमात्म्याने आपल्या गळ्यातला हार काढला, आपल्या खांद्यावरली घोंगडी, थंडीची दिवस होती, आपली खांद्यावरली घोंगडी वगैरे भानुदास महाराजांच्या अंगावर दिली आणि उद्या आपण काय करायचे बघू म्हणले, तुम्ही बाहेर जा. भानुदास महाराज गेले आणि नदीच्या कडेला बसले जाऊन. सकाळी पूजा करायला ज्यावेळेस पूजारी उठले, उठून पाहतात त्या देवाच्या गळ्यात हारच नाही, देवाची घोंगडी नाही. कुठं गेली चौकशी केली. म्हणजे रात्री आम्ही सगळं व्यवस्थित कुलूप वगैरे लावून सगळं घेतलं होतं, सगळं जिथलं तिथं होतं. फिरता बायका कपडे धुवायला नदीवर गेलेले त्यांनी पाहिलं. रोज दर्शनाला सगळे यायचे. बाईने ओळखलं की देवाच्या गळ्यातला हार ह्या माणसाच्या गळ्यात. राजाला बातमी सांगितली. सेवक आले, नेलं आणि राजाने सांगितलं की याला सुळावर द्या. त्यांना माहित नाही कोण आहेत म्हणून. भानुदास महाराजांना सुळावर द्यायचा प्रयत्न, तिथले प्रसंग आहे, तो अभंग तिथला आहे. भानुदास महाराज सांगतात जर हे आकाशवर पोरप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वानळ त्रिभुवन खाई परी मी तुझीच. सोळावर द्यायची वेळ आली तरी ज्याचा विश्वास हारत नाही त्याला विश्वास म्हणतात. मी याच्याकरता सांगतोय. म्हणून प्रेमनस्तु प्रथम अवस्था भाव इति उच्यते बुधैहि. प्रेमाची पहिली अवस्था जर काय असेल तर ती भाव आहे. पण कोणतं प्रेम? ऐका, परमार्थामध्ये प्रेमाला अतिशय किंमत आहे. आपण काकड्यात एक अभंग म्हणतो, करुणी उचित प्रेम घाली हृदयात. भगवान परमात्म्याला असं सांगतो की आम्हाला उचित शब्दाचा अर्थ आहे आम्हाला अधिकारी बनवा, मग आमच्या अंतःकरणात प्रेम घाला. नाथ महाराजांचा अभंग आपल्याला माहिती आहे सगळ्याला. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. भगवान परमात्म्याकडे प्रेम मागितले. शंका अशी आहे,
आपण जर चिंतन केलं तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा आईविषयी प्रेम आहे, भावाच्या अंतःकरणामध्ये बहिणीविषयी प्रेम आहे, बहिणीच्या अंतःकरणामध्ये भावाविषयी प्रेम आहे, पतीच्या अंतःकरणामध्ये पत्नीविषयी प्रेम आहे, पत्नीच्या अंतःकरणामध्ये पतीविषयी प्रेम आहे, शिष्याच्या अंतःकरणामध्ये गुरुच्या विषयी प्रेम आहे, गुरुच्याही अंतःकरणामध्ये अधिकारी शिष्याविषयी प्रेम असतं, नाही असं नाही. मग प्रेम जर उपजतच सगळ्याच्या ठिकाणी आहे तर पुन्हा देवाकडे मागायचं कारण काय? म्हणून परमार्थामध्ये प्रेमाचं चिंतन करत असताना संसारामध्ये जेवढ्या नीच पातळीवर प्रेमाचा विचार केला जातो तितक्या नीच पातळीचं हे प्रेम नाही. या प्रेमाचं लक्षण सांगताना नारद भक्तिसूत्रामध्ये नारद महर्षीने त्याचे काही लक्षणं सांगितलेली. गुणरहितम, कामनारहितम, प्रत्यक्षण वर्धमानम, सूक्ष्मतरम, अविच्छिन्नम, अनुभव रूपम, या 6 कसोटीवर घासून प्रेमाची परीक्षा होत असते. पहिलं लक्षण असं सांगितले ते प्रेम कसं आहे, गुणरहितम. तिथं कुठल्याच गुणाची अपेक्षा नाही. देवावर जे प्रेम केलं जाते ते कुठल्या गुणावर नाही. संसारामध्ये लोक प्रेम करतात ते गुणाकडे पाहून करतात, गुणाकडे पाहून करतात. म्हणजे अगदी लग्नातच गोसायचं झालं तर पहिलं तिथं सूत्रच असतं, गुण मिळतात का बघा. प्रेम गुणावर पहिले तिथूनच गुणावर सुरुवात आहे. ऐका, आम्ही फिरतो आता कीर्तन प्रवचन सगळं करत, आमच्या सारख्या लोक कीर्तनाला बोलवतात. का बोलवतात? आमच्याकडे वाजवण्याचा गुण आहे, म्हणण्याचा गुण आहे, बोलण्याचा गुण आहे, म्हणून आम्हाला जर काहीच येत नसतं तुम्हाला का लोक बोलवत नाहीत कीर्तनाला? कारण तुमच्याकडे वाजवण्याचा गुण नाही, तुमच्याकडे म्हणण्याचा गुण नाही, तुमच्याकडे काय गाण्याचा गुण नाही. ऐका, जगामध्ये जे प्रेम केलं जाते ते सगळं स्वार्थी प्रेम आहे, गुणरहितम. देवावर जे प्रेम केलं जाते ते गुणासाठी केलं जात नाही. गुणरहितम पुढे सांगितलेले, गुणरहितम, कामनारहितम. एखादा माणूस एखाद्यावर प्रेम करतो का? प्रेम करतो कारण त्याच्यापासून काहीतरी मिळत असतं. काही जर त्याच्यापासून नाही मिळालं तर लोक जवळ येत नाहीत. बृहदारण्यक उपनिषदामध्ये 14-15 श्रुती आलेल्या आहेत. नवारे पत्यु कामाय पत्यु प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पत्यु प्रियो भवति, नवारे पुत्रस्य कामाय पुत्रम प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रियो भवति. सगळं सांगत बसत नाही. नवारे सर्वस्य कामाय सर्वम प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियो भवतु. थोडक्यात अर्थ सांगतो. नवारे पुत्रस्य कामाय पुत्रम प्रिय भवतु, आत्मनस्तु कामाय पुत्रम प्रिय भवतु. याचा अर्थ असा आहे, त्या उपनिषदामध्ये वर्णन आहे, बाप मुलावर प्रेम करतो ते मुलाकरता करत नाही. मुलगा पुढे आपल्याला सांभाळेल, आपल्यावर लक्ष ठेवेल म्हणून बाप मुलावर प्रेम करतो. याच्या उलट आहे, मुलगा बापावर प्रेम करतो का? बाप आपल्याला वेळोवेळी पैसे देतो, काय कमी पडलं इकडे तिकडे पाहतो, बापाची इस्टेट आपल्याला पुढे घ्यायची म्हणून मुलगा बापावर प्रेम करतो. उपनिषद सांगतो. पत्नी पती प्रेम करते का? करते कारण याच्यापासून आपल्या काही इच्छा पूर्ण होणार आहेत म्हणून पत्नी पती प्रेम करते. उलट घ्या, पती पत्नी प्रेम करतो का? याच्यापासून याच्या काही इच्छा पूर्ण होतात म्हणून तो तिच्यावर प्रेम करतो. जगामध्ये एकही असं व्यक्ती नाही की जो स्वार्थाशिवाय जवळ येत नाही. कुठला तरी स्वार्थी. देवावर केलं जाणारं प्रेम हे निस्वार्थ प्रेम आहे. तिथं कुठल्या स्वार्थाची अपेक्षा नाही. कथा आपण नेहमी ऐकलेली. एकदा नारदाने देवाला विचारलं, देवा तुमचा सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोण आहे, सगळ्यात जवळचा भक्त? देव म्हणले नारदा. नारदाला वाटलं की देव माझंच नाव घेतील. आपण गवळण म्हणतो ना, सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे. नेहमी निरंतर शब्दाचा अर्थ अंतर पडत नाही नारदाच्या वचनात. म्हणून नारदाला असं वाटलं की मी नेहमी देवाचं चिंतन करतो म्हणून देव म्हणते तूच माझा आवडता भक्त आहे. देवाला जे नारदाला कानाखाली लावली म्हणजे शब्दाने लावली. प्रत्यक्ष हाणावंच लागतं असं काय नाही. असं बोललं तरी माणसाला चांगलं लागतं. उलट हातापेक्षा बोललेलं जास्त लागत. हाताने हाणल्याला ओळ तरी निघून जाईल 4-5 दिवसात, पण तोंडाने हाणल्याला ओळ आयुष्यभर माणसं त्यांना ठेवता, ह्यो मला असं काच म्हणाला. नारदाला देवाने असा टोला दिला बोलता बोलता. नारदाला देव म्हणले मला गोकुळातल्या गवळणी इतकं जगामध्ये दुसरं कोणीच प्रिय नाही. नारदाला राग आला, अर्धी सेवा सोडून दिली, नारद निघून गेले. नारद निघून गेल्यानंतर काही थोडे दिवस जाऊन दिले देवाने. एका दिवशी देवाने पोट दुखते असं सोंग घेतलं. मग कडकडा लोळायला लागली. रुक्मिणी माता आले चहा दूध घेऊन. काय देव म्हणजे नको, लय पोट दुखत आहे. सत्यभामेने नाश्ता आणला, कांदा घालून पोहे केले. घराचा का कांदा चातुर्मास चाललाय. चातुर्मासात कांदा खात नाहीत पंढरपुरात. काय पंढरपुरात म्हणजे साधक मंडळी खात नाहीत. सगळं काय आणलं. देव पाहिजे उभं खालीवर देव करायचे. उगा आटास करायचे. इकडं आडवं हो, तिकडं आडवं हो, गुडघं फार पोटात घे, अगायो आमक तमक सगळं. गवळणींना काळजी पडली. काय आता नारदाचा नियम होता, रोज देवाचं दर्शन घ्यायला यायचं. नारद आली नेमकी. नारदाने पाहिलं देव गडबडा लोळतात. काय झालं देवा? गवळणीने सांगितलं, देवाच्या बायकाने सांगितलं. म्हणले देवाचं सकाळपासून पोट दुखते.
म्हणजे मग औषध वगैरे जायचं ना म्हणले दवाखान्यात, मलठण देऊळगाव दौंड कुठं तरी. अहो म्हणले ते औषध सांगितले वैद्याने काय, की याच्या भक्ताच्या पायाची माती जर देवाने खाल्ली तर देवाचं पोट राहणार आहे. नारद म्हणले अडचण काय? अडचण अशी म्हणले की ज्या भक्ताच्या पायाची माती देवाला खायला दिली जाणार आहे ते तो भक्त नरकात जाणार आहे. म्हणून कुणीच माती द्यायला तयार व्हाय नाही. बायका सुद्धा 16,108 कोणीच तयार व्हाय नाही. देवाने सांगितलं नारदा काहीही करा पण माझा, आता नारदाला कळू नये आपण देवाचं भक्त आपल्या पायाची माती देवा. नारदाच्या लक्षात आलं नाही. नारदाला सांगितलं काहीही करा पण भक्ताच्या पायाची माती घेऊन या. नारद इकडं तिकडं फिरता फिरता गोकुळात गेले. नारद गेले की गवळणी गेल्या जवळ. नारदा तुम्ही देवाकडून आले का? म्हणजे हो देवाकडूनच आलो. काय निरोप आहे? देव कुशल आहेत ना? नाही ना म्हणजे देवाचं खूप अडचणीचे. काय झालं? पोट दुखत आहे. मग औषध सांगितलं म्हणले पण कुठं मिळा नाही. म्हणजे काय औषध आहे? भक्ताच्या पायाची माती जर दिली तर देवाला बरं वाटणार आहे पण तो भक्त नरकात जाणार आहे. गवळणीने पटापटा चिमूट भर नाही, वंजळी भरूनच माती. नारदा माझ्या पायाची घ्या. सगळ्या गवळणी नारदा माझ्या पाय. नारद म्हणले तुम्हाला नियम माहिती ना, ज्याच्या पायाची माती देव खाणार आहे तो नरकात जाणार आहे. गवळणी म्हणलं एकदाच काय, लाख वेळा नरकात जायची तयारी पण माझा देव बरा झाला पाहिजे. याला म्हणतात कामनारहित प्रेम. स्वतःसाठी प्रेम नाही, ज्याच्यावर आपण, म्हणून देवाची या चाळे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया. भक्त उपवास करतात ते आपल्या शरीराचा विचार करत नाही. लोक म्हणतात आजारी संसाराचं आणि परमार्थाचं गणित जमत नाही. का जमत नाही? संसारामध्ये पहिलं गणित देहापासून चालू होतं, परमार्थामध्ये पहिलं गणित देहापासून चालू होतं. पहिले देहाची आसक्ती सुटली पाहिजे तर भक्त देवापर्यंत जात असतो. आता लांबच जाईल खूपच. गवळणीची वस्त्र देवाने काढून घेतली असं आपण चरित्र ऐकतो देवाचं. ती वस्त्र म्हणजे काय आहेत? ती वस्त्र म्हणजे काय? हे वस्त्र नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितले वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा नेण्याने संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे. गीतेमध्ये देहाला वस्त्र म्हटले. देवाने गवळणीची वस्त्र चोरली याचा अर्थ असा आहे देवाने गवळणींची अगोदर देहाची आसक्ती काढून घेतली. कारण देहाची आसक्ती जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माणूस देवाचा विचारच करत नाही. म्हणून माणसं देहासक्त जे असते 4-5 वेळा आरशात बघतील दिवसात, 2-3 वेळा दाढे करतील अशी माणसं भरपूर आहेत. आमच्या गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात. बहादर असेत म्हणजे बाथरूम मध्ये गेले की दाढी करूनच बाहेर येतात. 4 वेळा जर गेला बाथरूम मध्ये तरी दाढी करूनच बाहेर येतो. का? देहाची आसक्ती जास्त आहे. म्हणून गुणरहितम कामनारहितम. देवाचं प्रेम असेल तिथं कुठल्या गुणाची अपेक्षा नाही. देवाचं प्रेम असेल, काल आपण पाहिलं त्रिगुण आसार. का गुणाची अपेक्षा नाही? गुण आसार आहेत म्हणून. कामनारहितम, कुठली कामना नाही. देवाकडून काय मिळावं अशी अपेक्षा नाही. ज्याला देवाकडून काय मिळावं असं वाटतं त्याला भक्तच म्हणत नाही, त्याला व्यापारी म्हणतात. कारण आम्ही हरिपाठ केले आमचं कुटुंब सुखात राहावं. म्हणजे हे काय झालं? 10 रुपये दिल्यानंतर दुकानदाराने एखादी वस्तू द्यावी. म्हणजे दुकानात आपण व्यापार केला आणि मंदिरात येऊन तरी काय केलं? व्यापारच केला. म्हणून प्रल्हादाचं चरित्र आहे. देवाने प्रल्हादाला विचारलं माग मी प्रसन्न आहे, काय पाहिजे? प्रल्हाद म्हणला देवा काय नको. देव म्हणले काहीतरी माग ना. नाही म्हणले काहीच नको. अहो काहीतरी माग म्हणले. असंही शास्त्र असं सांगतं मोठा माणूस जर आग्रह करायला लागला तर लहान माणसाने नाही मागितलं तर मोठ्या माणसाचा अपमान होतो. काहीतरी मागितलं पाहिजे. मग देवाने प्रल्हाद देवाला म्हणला देवा तुम्ही मला मागा म्हणताय पण मीच तुम्हाला सांगतो तुम्हीच काहीतरी मागा. देव म्हणले मला ओळखलं ना मी कोणी? हो मला माहिती म्हणले तुम्ही काळेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य नाहीत, तुम्ही जगाचे मालक आहेत. तुमच्यापासून सगळं जग निर्माण झाले. जे दोन्ही चराचर कालच ऐकले म्हणजे आम्ही हरिपाठामध्ये गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप प्रभ प्रलय स्थानम निधानम बीजमयम असं गीतेत तुमचं वर्णन केलेले. येतो वा इमाने भूतानी जायंत येन जाताने जिवंती यत्पर्यंत बी सविशांती तद्विती असं स्वतः ब्रह्मेती असं उपनिषदात तुमचं वर्णन केले. जयापासून सगळं महिमंडळ झाले तुकाराम महाराज गाथ्यात वर्णन करतात. सगळं चराचर तुमच्यापासून निर्माण झाले एवढा तुमचा अधिकार आहे. आणि देव म्हणले तरी बी मला माग म्हणतोय. हा म्हणले तरी बी तुम्हाला मागा म्हणतोय. पुन्हा एकदा विचार कर फसशील. प्रल्हाद म्हणला नाही फसणार. मागा काय मागायची? मग देव म्हणले ऐक तुझ्याकडे माझं मागणं असं आहे की तू मला काहीतरी मागावं हेच माझं तुला मागणं. थोडं शब्द खेळ हे लक्षात ठेवा. काय देवाने सांगितलं तू माझ्याकडे काहीतरी मागावं हेच माझं मागणे. प्रल्हादाने सांगितलं देवा तुम्ही काही LLB वकिलीचा कोर्स केला का? हो मला शब्दात पकडताय म्हणले. ना माग तू माझ्याकडे काहीतरी मागावं हे माझं. बरं म्हणले देवा ऐका तुम्ही जर असं आहात तर मी तुमचा शिष्य म्हणजे मी काय तुमच्यापेक्षा कमी आहे का? प्रल्हादाने देवाला असं मागितलंय यदी राशी समय कामान कामांस्तव वरादर्शभ
कामाना मृत्य समरोहम भवतस्तुरनेवरम. देवा तुम्हाला जर द्यायचंच असेल ते एक द्या. देवाने सांगितलं तर काहीतरी माग. प्रल्हाद म्हणले ऐका देवा, माझ्या मनामध्ये तुमच्याकडे काहीतरी मागावं अशा प्रकारची इच्छाच निर्माण होऊ देऊ नका आणि हेच मला द्या. काय मागितलं? मागणं तर मागितलं, काहीच याला भक्त म्हणतात. ऐका, भक्त याला म्हणतात. नाही तर आपण काय करतो, वारी केली की आपल्याला वाटतं आपलं वर्षभर सगळं सुखात जावं, देवाने आपल्याला द्यावं. ऐका, याला भक्ती म्हणत नाही. कामना रहितम प्रत्यक्षण वर्धमान. प्रत्येक क्षणाला वाढणारे प्रेम. संसारातलं प्रेम प्रत्येक क्षणाला वाढतं काही. आता अधिकाराने आपण सांगतो, लग्नामध्ये सुरुवातीला जेवढं आकर्षण असतं नवरा बायको तेवढं म्हातारपणात असतं काय. म्हातारं थोरल्याच्या वट्यावर बसलेलं, म्हातारी धाकट्याच्या वट्यावर बसलेली, मधून रस्ता, दोघं एकामेकाकडे अशी मारक्या म्हशी सारखी बघतात. मधून जर एखादं गेलं तर धडाधडा जडण इतक्या रागात बघतात. हे संसारातलं प्रेम आहे. ऐका, संसारातलं प्रेम कुठलीही वस्तू घ्या तुम्ही संसारामध्ये. मोबाईल घेतल्या घेतल्या जेवढं आपल्याला आकर्षण असतं तेवढं दुसऱ्याचा चांगला मोबाईल बघितलं असतं काय, किंवा 2 वर्षांनी असतं काय? नाही ना. का? संसारातलं प्रेम कमी कमी होणार आहे. गाडी नवीन घेतली, जेवढं सुरुवातीला आकर्षण असतं तेवढं नंतर नसतं. परमार्थामध्ये तसं नाही. तुकाराम महाराज सांगतात, मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागले. महाराज सांगतात की परमार्थातलं सुख घडोघडीला वाढतं. म्हणून मी काय बोललो होतो की कालच्या हरिपाठामध्ये जेवढं समाधान वाटलं त्याच्यापेक्षा जास्त समाधान आजच्या हरिपाठामध्ये वाटतं. हे प्रत्येक रोजचे अनुभव आहेत आपले, तरी पण आपण लक्ष देत नाही. हो, मला वाटते पोरग त्रास देणार असेल तर काल पोराला पाहिल्यावर जेवढा आनंद वाटला होता तेवढा आज पोराने घोटाळा केला वाटतो काय? नाही ना. संसारामध्ये म्हणून परमार्थाचं प्रेम का मागावं लागतं देवाकडं? प्रेम देवाचे हे देणे. प्रेम कोण देतं? फक्त देवच देतो. तो कुमार सांगतात देहभाव जाय देणे. त्या प्रेमाचं लक्षण काय? ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर देहभाव आपला जातो. याला खरं प्रेम म्हणलेले. प्रत्यक्षानं वर्धमानम सूक्ष्मतरम. ते अतिशय सूक्ष्म आहे. ते काय असेल, माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशिवाय मला करमतच नाही. आमच्या गुरुजी तरी भारी सांगतात, बायको नवऱ्याला म्हणते, अहो तुम्ही आज दिवसभर घरी नव्हता, मला करमतच नव्हतं, तेवढं बघलं नसता का? आता इतकं गोड बोलल्यावर का नाही घासणार हा बघलं? अहो तुम्ही दिवसभर नव्हता, मला करमतच नव्हतं. जुने काळात काय फोन वगैरे नव्हते. आमचे गुरुजी बरोबर सांगत असतात, अहो म्हणली आता तेवढी बाजी नेसून देता का? बसलाच गडी बाजी नेसाया का? हे काय प्रेम आहे का? अहो हा स्वार्थ आहे काम साधून घेण्याचा. परमार्थामध्ये महाराज सूक्ष्मतरम. हे काय बोलण्यासारखं नाही. प्रेमाने सांगता बोलता जाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. हे सांगताय ना, जे सांगितलं जातं ते प्रेमच नसतं. प्रेम सांगावं लागत नाही, ते आपोआप होत असतं. आपोआप होतं म्हणजे बाहेर कोणावर स्त्री म्हणजे स्त्रीवर किंवा पुरुषावर होतं त्याला प्रेम म्हटलेलं नाही, ते आसक्ती आहे. प्रेम हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी होत असतं आणि ते आपलं स्वरूप आहे. ऐका, सूक्ष्मतरम आणि अनुभव रूपम. म्हणून अशा प्रकारचे जे काय प्रेम आहे, अशा प्रकारचा जो काय भाव आहे, तो अंतःकरणामध्ये तो भाव असल्याशिवाय भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही. म्हणून इथं सांगितलं ज्ञानोबरायांनी, भावे विन भक्ती. अर्थात देवाची प्राप्ती नाही. भक्ती करायची तर भाव पाहिजे, भावाने भक्ती केली पाहिजे. म्हणून एका सुभाषितकाराने वर्णन केलेले, कोणती वस्तू प्राप्त करण्याकरता काय काय लागतं. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुम सत्यान मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. सुभाषितकार सांगतात, भावेन देवम आपण नंतर ठेवा, आपण काय करता. कलया नरेंद्रम. जुन्या काळामध्ये काही कला जर आपल्याकडे असेल तर राजा प्रसन्न व्हायचा, आपल्या दरबारामध्ये ठेवून घ्यायचं त्याला कलाकार म्हणून. असं जुन्या काळामध्ये होतं. मला वाटतं आम्ही 10वी ला असताना आम्हाला एक धडा होता, नरेंद्र वासा भेटी अनुसरण असा एक धडा होता. तो ग्रंथच राजा म्हणत होता की म्हणजे एखाद्याला लिहायचा आणि राजाला जर आवडलं तर राजा म्हणायचा एवढ्या एवढ्या सोन्याच्या मुद्रा तोडा आणि हे ग्रंथ मी लिहिलाय असं जगात तू प्रसिद्ध कर. कलया नरेंद्र, कलेनं राजा प्रसिद्ध व्हायचा. धनेन कांता. बायको जर ताब्यात ठेवायची म्हणली, आता हे तुमच्या अनुभव आहेत, मी कशाला सांगू. तुम्ही जर वर्षाला नवीन साड्या दागिने नाही आणून दिले तर एवढ्या काही लाडाने तुम्हाला जीव घालतील का काय? पाण्याच्या जरा बऱ्या दिसतात वस्तीवाल्या, म्हणजे वाळक्याच्या वाईट असं नाही काय. पण एकूणच स्त्री जातीचा स्वभाव नाथमहाराजांनी सांगितला आहे. त्या धनाची झालिया तुटी स्त्री वसवसोनी लागे पाठी. नाथमहाराज भागवतात सांगतात, तुम्ही जर त्या बाईला दागिने नाही दिले, वेळोवेळी कपडे नाही पुरवले, तिला फिरायला नाही घेऊन गेले, माहेरला नाही जाऊन दिलं, मग मात्र घरातली भांडी चेंबल्याशिवाय राहत नाही. धडा 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 काय. म्हणून संसारातलं प्रेम असं कमी होणार आहे. मी सांगत होतो, धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूला जर ताब्यात ठेवायचं असेल
तर शत्रू कपट करतो तर आपल्याला बी कपटच करावं लागतं. सरळ वागून शत्रू आपल्या ताब्यात राहत नसतो. म्हणून आम्हालाही लोक काय भेटतात. आता एकाने मला प्रश्न विचारला, महाराज म्हणले माणसाला जीभ असते. म्हणलं बर, आणि शेळीला पण जीभ असते, शेळी का बोलत नाही? आता हे प्रश्न काय सरळ मनाने विचारला होता का? त्याने एखादा अभंग विचारावं, ओवी विचारावं, काय श्लोक विचारावं, हा काय प्रश्न झाला का? मग अशा वेळेस आम्हाला बरे सरळ राहून चालत नाही. मी म्हणलं कोण म्हणलं शेळी बोलत नाही, घेऊन ये माझ्याकडे. ते शेळी आणली माझ्या बरोबर, मी त्याची ते शेळीची जीभ ओढली आणि तिला विचारलं, सांग एप्रिल नंतर कुठला महिना असतो? ती म्हणली ना मी. तिला पुन्हा विचारलं, सांग जूनच्या अगोदर कोणता महिना असतो? पुन्हा ती म्हणली मी. कोण म्हणलं बोलत नाही? वाकड्या माणसाला वाकडच चालवं लागतं. कपटे ना शत्रू, सत्य ना मित्र. मित्र आपल्या बरोबर कायम राहावं असं वाटत असेल तर सत्य बोललं पाहिजे मित्राबरोबर नेहमी. म्हणून बघा, मित्रता त्याला म्हटलेली, मित्राची 6 लक्षणं सांगितलेली. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम मित्र लक्षणं. मित्र मित्र जर असते तर लक्षात ठेवा, मित्र तो कधी टिकतो? ददाती प्रतिगृह्णाती, मित्राला पैसे देतो, मित्राचे घेतो. गुह्यमाख्याती पृच्छती, काय म्हणत असेल, कुठं ऐकलेलं पाहिलेलं काय जीवनात घडलेलं आपलं मित्राला सांगतो, मित्राचं ऐकून घेतो. गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव, स्वतः मित्राच्या घरी जेवतो, मित्राच्या पैशाचं जेवतो, मित्राला बी आपल्या पैशाचं खाऊ घालतो. ही 6 लक्षणं मित्रत्वाची आहेत. म्हणून सत्याने मित्र. म्हणून काही लोक आई वडिलाला काही गोष्टी सांगत नाहीत, बायकोला सुद्धा सांगत नाहीत, पण मित्रापाशी आपलं काय करतात? मन मोकळं करतात. म्हणून सत्याने मित्र कृपयाच पुत्रम. पोरग जर ताब्यात राहू वाटत असेल तर पोरावर कृपा केली पाहिजे. म्हणजे कृपा केली पाहिजे म्हणजे काय? त्याचे लय लाड केले पाहिजे का? नाही. आज जरा लांबतच चालले, पण चला आलाय ओघाण्याविषयी. महाभारतात अशी घटना आलेली. पांडव वनामध्ये गेले होते आणि धर्मराजा झाडाखाली बसला आणि हे बाकीचे 4 जण गेले फिरायला, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव. तर तिकडून त्यांनी एक आश्चर्य पाहून आले एक प्रत्येक जण. अर्जुनाने पाहिलं होतं की एक नुकतीच व्यालेली गाय आपल्या वासराला चाटत होती. इतकी चाटत होती, इतकं चाटत होती की तिचं त्या वासराचं कातड फार लाल झालं होतं, तरी ती चाटतच होती. भीमाने पाहिलं होतं की 2 सोंडेचा हत्ती भीमाने पाहिलं होता. नकुलाने पाहिलं होतं एका मोठ्या कड्यावरून एक मोठा दगड गरगडत खाली येत होता डोंगरावरून. मोठी मोठी झाडं पाडत आला, रस्त्यातली मोठी दगड सुद्धा येताना खाली येताना तो पाडत आला. पण एवढ्या गवताच्या काडीला तिथं अडकून बसला. एवढ्या हरळीची काडी, त्या हरळीच्या काडीला ते दगड अडकला. येताना मोठी झाडं पाडत आलता, मोठी दगड बाजूला टाकत आलता. आणि सहदेवाने पाहिलं 2 विहिरी. एका विहिरीचं पाणी गच्च भरलं, एका विहिरीचं पाणी पार तळाला गेले. पण गच्च भरलेल्या विहिरीचं पाणी कोणीच नेत नव्हतं. तळाला गेलेल्या विहिरीचं पाणी न्यायला सगळ्या लोकांची झुंबड पडली होती. आश्चर्य पाहिले होते. धर्मराजाकडे आले, म्हणजे दादा आम्ही असं पाहिले, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय म्हटल्यानंतर देवाला विचारलं, तू काय पाहिलं? म्हणजे मी असं पाहिलं 2 सोंडेचा हत्ती पाहिला. धर्मराजाने सांगितलं हे कलियुगाचं लक्षण आहे. म्हणजे माणूस फोनवर एक बोलतो आणि प्रत्यक्ष गेल्यावर दुसरंच बोलतो. कधी, केव्हा, कुठं, कोणी, ही अलीकडे लोकांची पद्धत आहे. मंदिरात बसल्यावर जे माणूस बोलतो तो चौकात गेल्यावर बोलल का? खरं तर तसंच बोललं पाहिजे, पण बोलत नाही. म्हणजे जगातली माणसं 2 तोंडाचे होणार आहेत. कधी चालूच व्हायला लागलं होतं धर्मराजाच्या काळात. नकुलाने विचारलं, तू काय पाहिलं? नकुलाने सांगितलं काड्यावरून दगड घरघडत खाली येत होता, मोठी मोठी झाडं पाडत आला, दगड बाजूला टाकत आला, पण एका हरळीच्या काडीला अडला. याचा अर्थ काय? याचा अर्थ धर्मराजाने सांगितला कलियुगामध्ये ज्ञानासारखं मोठं झाडासारखं साधन आहे, दगडासारखं साधन आहे, योगासारखं मोठं साधन आहे, कर्मासारखं साधन आहे. ही सगळी साधनं कलीला रोखू शकत नाही. दगड म्हणजे तो कली आहे. त्या कलीला जर रोखायचं असेल तर नामासारखं काडी एवढं साधन आहे. किती मोठं आहे नामस्मरण? 2 अक्षर आहेत फक्त. 2 म्हणजे 4 वर्ण आहेत. मी सांगितलं तुम्हाला, र अधिक अ, म अधिक अ, हे 4 वर्ण आहेत त्याच्यामध्ये. रामामध्ये 4 वर्णाचा जो मंत्र आहे, 4 वर्णाचा मंत्र किंवा हरी घ्या, हरीमध्ये सुद्धा 4च वर्ण आहेत, ह, अ, र आणि री, ई. इतकं छोटस नामस्मरण, हे नामस्मरण तारणार आहे. सहदेवाला विचारलं, तो काय पाहिलं? म्हणजे 2 विहिरी, एक भरलेली आणि एक तळाला पाणी गेलेलं. याचा अर्थ काय? त्यांनी सांगितलं गच्च भरलेले विहीर म्हणजे श्रीमंत लोक आणि तळाला गेलेले विहीर म्हणजे सर्वसामान्य जीवन जगणारे लोक. कलियुगामध्ये धर्म जगणार आहे तर सामान्यांच्याच जीवावर जगणारे धनवान माणसं धर्माकडे बिलकुलही लक्ष देणार नाही. हे वर्तमानात आपण पाहतोय. ऐका, म्हणजे लोक ते धनवान माणसं मंदिराला वगैरे पैसे देतात, ते काय धर्मासाठी देत नाही, त्यांना पुन्हा निवडून द्यावं म्हणून देतात. त्यांचा काय भाव शुद्ध आहे का? त्यांचा भाव शुद्ध नाही. ऐका, म्हणून देवराम बाबा कोणापुढेच कधीच जात नाही. काय? चला,
महत्वाचं मला सांगायचे, अर्जुनाला विचारलं तू काय पाहिलं? म्हणजे गाय आली होती आणि वासराला चाटत होती, हेच मला सांगायचे. म्हणून हे सगळा श्लोक काढला मी उकरून. काय त्याचा अर्थ म्हणले, पार वासरू पार म्हणले लाह्या करते, पार इतकं गाय चाटायला लागली, त्याचं कातडं पार लाल झालंय. धर्मराज यांनी सांगितलं, कलियुगातले आई वडील पोरांचा एवढा लाड करतील, एवढा लाड करतील, त्यांना संस्कार सुद्धा देणार नाहीत, पार मरणाच्या दारात टेकवतील, पण त्यांच्या हिताचा विचार करणार नाहीत. हे त्याचं रहस्य. मी सांगत होतो, कृपयाच्या पुत्रम, वडिलांनी पोरावर कृपा करायची याचा अर्थ काय? त्याला गाडी मागितली की गाडी, मोबाईल मागितला की मोबाईल, काय मागितलं की हे देणं नाही. पोरावर कृपा करायची म्हणजे वर्णन असं आहे, लालेत पंचवर्षांनी, पोरग 5 वर्षाचं होईपर्यंत त्याचा लाड करायचा. काय रडा लागलं त्याला वस्तू द्या 5 वर्षापर्यंत. तिथून पुढचे 10 वर्ष, पोरग 15 वर्षाचं होईपर्यंत चुकलं की ठोकायचं. आता ज्यांची मोठी झाले त्याने सोडून देणार, ते तुम्हाला ठोकतील. काय चुकलं की ठोकायचं. आणि जर त्या वयात पोरग नाही ठोकलं की पोरं म्हाताऱ्याला ठोकतात. लाले पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडेत, असं वर्णन आहे मनुस्मृतीमध्ये. आणि प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्रवद आचरित. 16 वर्षाच्या पुढं पोरग गेलं, मित्रासारखं पोराबरोबर वागायचं. 10 वर्षात तुम्ही संस्कार देणं ही पोरावर कृपा आहे. तुम्ही संस्कार दिले की पोरग तुम्हाला पण सांभाळतं, तुमची इस्टेट पण सांभाळतं. आणि पोराला जर तुम्ही संस्कार नाही दिले तर तुम्हाला तर नाही सांभाळत, पण इस्टेटीचं वाटोळ केल्याशिवाय राहत नाही. हो, म्हणून कृपयाचं पुत्रम, पोरावर कृपा करणं शब्दाचा अर्थ काय? त्याचे लाड पुरवणं ही कृपा नाही. 5 वर्षापर्यंत लाड करा, 10 वर्ष पोरग चुकलं की ठोकायचं. आता हाय इथलं सांगतो, नाना बसलेत पुढं, मळ ठरवून शाळेवरून आलो होतो, जेव्हा बसलो होतो, 2 कुत्री होती, सापराचं घर होतं, आताची सापरा तिथं, हे काय पत्र बित्र नव्हतं. आणि हे काढल्या सापरात चूल होते दारातच नेमकी. तर 2 कुत्री अशी होती, त्यांना वेगवेगळ्या जागेवर पाखरे टाकावं लागायचे. एका जागेवर टाकली की भांडणं करायची. मी आलो गडबडीत, ते दारात होते म्हणून दिली दोघात टाकून, लागली दोघांची भांडणं. नानानी चपलनीच हाणलं मला तिथंच. काय लाईव्ह चाललंय सगळे. म्हणून मी आज तुमच्या पुढे बसलोय, म्हणून आज सगळ्या महाराष्ट्रभर आम्ही कीर्तन करतोय. ज्या वयामध्ये संस्कार द्यायचे त्या वयात जर पोर अशी मोकळी सुटली तर पोर मग पुढे मोकाटच होतात. म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगायचे, आजच्या अभंगाच्या शेवटी राहिला जो ज्ञानेन मोक्ष मोक्षमानयन्ति. मोक्ष प्राप्त करायचं म्हटलं तर ज्ञान पाहिजे, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. पण देवाची प्राप्ती करायची म्हणल्यानंतर भावेन देवम हे महत्वाचे. म्हणून अंतःकरणातली भावना आपली कशी आहे, परमार्थ करताना देवाला वस्तू लागत नाही, पैसा लागत नाही. तुमच्याकडे भरपूर पैसा म्हणून तुम्ही शिर्डीला काही सोन्याचं मुकुट देता, आमक देता, याने देव प्रसन्न होत नाही. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. चला, भावातच आपलं आजचं प्रवचन निराच्या मार्गात दिसते. पुढे जाऊ आता. भावाने भक्ती केली, आणि मग भक्तिशास्त्रामध्ये 5 प्रकारचे भाव सांगितलेले. नुसती नावं सांगतो, विस्तार करत नाही. शांत भावय, दास्य भावय, सख्य भावय, वात्सल्य भावय आणि माधुर्य भावय. आता ह्याचा विस्तार करायला वेळ नाही, पुन्हा कधी आपल्याला योगाला कीर्तन वगैरे ते करू आपण. त्याचं भावाने परमात्म्याची प्राप्ती होती, म्हणजे भक्ती होती. आता भक्ती कशाला म्हणायचं? भक्ती तुकाराम महाराजांनी आपल्याला भक्तीची सोपी व्याख्या सांगितलेली. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हेची थोर भक्ती आवडते देवा, देवाला ही थोर भक्ती आवडते. कोणची? पुढेच उत्तर आहे लगेच, संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया अंतःकरणातून काढून टाकणं हीच सगळ्यात मोठी भक्ती. टाळ वाजवणं, कीर्तन करणं, गायन करणं, भजन करणं ही भक्ती नाही. हे करून जर संसाराची आसक्ती वाढत असेल तर आपल्या भक्तीला काडीचीही किंमत नाही. आणि संसार करून जर अंतःकरणात देवाचं प्रेम निर्माण होत असेल तर तो संसार सुद्धा भक्ती ठरतो. असे म्हणून देवळातच आलं, याचा अर्थ येऊ नये असं नाही. आपल्याला स्वरूप, भक्तीचं स्वरूप, देवाचं स्वरूप कळण्याकरता ऐकावंच लागणार आहे. म्हणून भक्ती त्याला म्हणतात की अंतःकरणातून संसाराची आसक्ती निघून जाणं. ऐका, मी नेहमी कीर्तनात बोलत असतो की आपण वर्षभर ऊस लावला, काय 18-20 महिने शेतात ऊस असतो. एकरभर ऊसामध्ये काय आपल्याला उतार किती असतो? आता मी तर ते लक्ष देत नाही कधी. किती क्विंटल निघतो ऊस? 100, 70. तर ते 100 करू, कमी बोलू नाही की कीर्तन प्रवचनात. वचने कमी झाली तर चांगलं होईल ना शेतकऱ्याचं, झालं तर काय फरक पडते. 100 टन ऊस निघाला. रस्ता म्हणजे ट्रॅक्टर न खसता रस्त्यावर आला, म्हणजे कारखान्यावर गेला. तिथं बी वाळला नाही ऊस, काय उभा राहिला नाही. टेलर लगेच काठ्यावर गेला आणि 1 खाट्या पगार मिळाला, असं टप्प्याटप्प्याने नाही. मग माणसं म्हणतात 2 वर्ष ऊस शेतामध्ये होता, पण त्याचं काय झालं? फळ झालं, सफळ झालं. केलेल्या कष्टाला फळ आलं. माझा नेहमी प्रश्न असतो,
2 वर्षाचा आपण विचार करतो तर आपण आयुष्यभराचा विचार का करत नाही? आयुष्यभर संसार केला आणि त्याला फळ आलं, ठरवायचं कशावरून? जास्त जमीन घेतली म्हणून, चौकल्यावर जास्त गाळे घेतले म्हणून, बँकेत जास्त पैसे टाकले म्हणून, पोरं जास्त झाली म्हणून संसाराला फळ आलं कशावरून ठरवायचं? माझे शब्द नाही, तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याची, जोडून या धनाचं शौचचरण. तुकाराम महाराज सांगतात आश्रमाचं हे फळ आहे. आता तिथे तो अभंग सगळा गरजतीकडे लावला जातो, पण आश्रमाचे फळ म्हणताना मला तर असं वाटतंय आश्रमांचे फळ असा अर्थ केला तरी चुकू नये. मी काय एवढा विद्वान नाही, पण माझ्या अल्पबुद्धीला असं वाटते. सगळ्या आश्रमांचं फळ हे आहे, म्हणजे सगळ्या आश्रमांना किंमत वैराग्यामुळे. संन्यासी सुद्धा वैराग्य नसेल तर संन्यास शोभत नाही. वानप्रस्थ असेल तर वानप्रस्थाला सुद्धा वैराग्य नसेल तर त्याचा वानप्रस्थ शोभत नाही. गृहस्थीला सुद्धा त्याच्या अंतःकरणात वैराग्य नसेल तर त्याचा गृहस्थाश्रम शोभत नाही. आणि ब्रह्मचार्याला सुद्धा वैराग्य असल्याशिवाय त्याचंही ब्रह्मचार्य शोभून दिसत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, वितरागते सारेखा जोडून ठेविला सकाळ जो आघव्याची भूमिका सवे झाली. वितरागता म्हणजे वैराग्य. वैराग्यासारखा मित्र ज्याने आपल्या जवळ ठेवलेला आहे, म्हणजे अंतःकरणात ठेवलेला आहे, तो कुठेही गेला तरी सुद्धा त्याला संसार काहीच करू शकत नाही. हे वैराग्य या साधनेचं महत्व आहे. म्हणून ही जी काय भक्ती आहे, देवाची प्राप्ती करायची, भक्ती करायची म्हणजे अंतःकरणात विरक्ती असल्याशिवाय देवाची भक्ती होऊ शकत नाही. म्हणून भक्तीची व्याख्या तुकाराम महाराजांनी अशी केली, हे जी थोर भक्ती आवड, देवाला ही भक्ती आवडते. चला आता नारद भक्ती सूत्रामध्ये काही आचार्यांच्या भक्तीच्या व्याख्या दिलेल्या आहेत, सांगतो थोड्यात. तिथं वर्णन असं केलेलं आहे. व्यास महर्षींची भक्तीची व्याख्या आहे, गर्गाचार्यांची भक्तीची व्याख्या आहे, नारद महर्षींची भक्तीची व्याख्या आहे. तिथं असं वर्णन केलेले, कथा देशविती गर्गा. हा भक्ती कशाला म्हणतात? गर्गाचार्य भागवतावर गर्ग संहिता नावाचा त्यांचा अतिशय भक्तिप्रधान अशा प्रकारचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये देवाच्या लीला त्यांनी वर्णन केलेले आहेत. ते गर्गाचार्य असं सांगतात की देवाची कथा ऐकण्याची अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ निर्माण होणं यालाच भक्ती म्हणतात, अशी त्यांची भक्तीची व्याख्या आहे. नंतर कथा दिवशी गर्गा हा व्यास महर्षींची व्याख्या आहे, मला तर लक्षात येणार सूत्र ती. कथा दिवशी गर्गा हा पाराशर्य हा. ठीक आहे. नारद महर्षीने आपली व्याख्या पुढे सांगितली. नारद असतो तदर्पिता अखिलाचार्यता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. नारद सांगतात भक्ती काय आहे. नारद असतो तदर्पिता, ज्या देवाची भक्ती करायची त्याला आपलं जीवन सगळं अर्पण करायचं, याला भक्ती म्हणतात. कशाप्रमाणे? आरती झाली आपण एक श्लोक म्हणतो, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात करोमि यद्यत् सकलम परस्मै नारायणायेति समर्पयेतत् किंवा समर्पयामि, असे 2 प्रकारचे पाठ आहेत. कायेन वाचा मनसा, कायेन वाचेन मनानं आपल्याकडून जेवढ्या क्रिया होतील म्हणजे कीर्तन प्रवचन ऐकणे आता क्रिया आहेत, पण संसारातल्या सुद्धा ज्या क्रिया आपल्याकडून होतील त्या प्रत्येक क्रिया आपण देवाची भक्ती करतो या भावनेने केला तर त्या क्रिया सुद्धा देवाची भक्ती होतात. मग सजन कसायाने मांस विकलं पण देवाची भक्ती म्हणून विकलं तर ती त्याची भक्ती झाली. गोरोबा काकांनी मडकी घडवायचं काम केलं, देवाची भक्ती म्हणून केलं तर ती त्यांची भक्ती झाली. सावता महाराजांनी शेती केली, आमची माळ्याची जात शेत लावू बागाईत कांदा मळा भाजी अवघी विठाबाई माझी, सावता महाराज सांगतात. सावता महाराजांची ती भक्ती झाली. कर्म कुठला करता याला महत्व नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कुठला याला महत्व आहे. आज ते तेनाली राम म्हणून युट्यूबवर एक मालिका बघितली मागाशी, त्यात एक मला गोड भाव सापडला. काय एक प्रश्न असा विचारला तेनाली रामाला त्या सभेमध्ये की ते भरकम म्हणून एक राणीचा सेवक आहे, भला मोठा बलदंड आणि एवढं मडक सुगड बारक आपलं, आणि त्याला असं सांगितलं की ह्या माणसाला एवढ्या मडक्यात टाकायचं, अख्खा माणूस एवढ्या मडक्यात टाकायचं शक्य काही? त्याचं उत्तर त्याने गोड दिले. मी कशा आपल्या विषयाला पोषक म्हणून बोलतो मी. एवढ्या मडक्यात एवढा माणूस बसन का? गमत अशी ऐका, माणसाचा देह कुठे याला महत्व नाही, माणसाचं मन कुठे याला महत्व आहे. मग त्याने काय केलं, त्याला लाडू आवडायचे मोतीचूर, त्या भरकमला ज्याला मडक्यात टाकायला सांगितले त्याला काय केलं, त्याने त्या भरकमला दिवसभर उपाशी ठेवलं आणि त्याला आवडणारा लाडू आणून मडक्यात टाकला. आता भूक लागल्यावर माणसाचं लक्ष सगळं जेवणाकडेच असतं, ते सभेत कुणाकडे बघतच नव्हतं, मडक्यातच बघायचं. आणि राणीने विचारलं, सांगा येणारे काय ते रामकृष्णा, सांगा ते भरकमला तुम्ही मडक्यात कधी टाकणार आहे? तो म्हणला मी कधीच टाकले.
कारण त्याचं लक्ष कुठं होतं? मडक्यात होतं. त्याने सांगितलं, त्या रामकृष्णाने म्हणले, तुमचा भरकम आता सभेत नाही, तुमचा भरकम आता मडक्यात आहे. तो कुठं होता? बाहेरच होता, पण त्याचं मन कुठं होतं? भक्ती सुद्धा हेच सांगते आपल्याला. कबीर महाराजांकडे एक जण गेला, भक्ती काय म्हणले मला सांगा. कबीर महाराज शेतामध्ये रोप लावत होते, कांद्याचे कांदा केला होता, कांद्याचे ते रोप काढून होते आणि दुसरीकडे लावत होते. कबीर महाराजांना विचारलं त्याने, अहो सांगा ना भक्ती कशाला म्हणतात. कबीर महाराज म्हणले, तुला इतका वेळ काय सांगतोय? तेच सांगतोय ना. मला काय सांगता म्हणले, तुम्ही रोप इकडलं काढताय, इकडे लावताय, इकडलं काढताय. कबीर महाराजांनी सांगितलं, ह्यालाच भक्ती म्हणतात. संसारातलं मन काढायचं आणि देवाकडे लावायचं, संपलं भक्ती. संकल्पावे माया संसाराची, ऐका, याला भक्ती म्हणतात. नारद म्हणतात, तदर्पिता तदरा अखिलाचारता. अखिलाचार म्हणजे अखिल आचार, आपल्या जीवनामध्ये होणारा सगळा व्यवहार देवाला समर्पण करायचा. तद्विस्मरणे परम व्याकुलता. एखाद्या दिवशी जरी नामस्मरण नाही झालं, हरिपाठ नाही गावला, तरी अंतःकरण असं व्याकुळ झालं पाहिजे. आज आपला हरिपाठ चुकला, आज आपलं नामस्मरण झालं नाही, आज ज्ञानेश्वरी वाचली नाही, आज गाथा वाचला नाही, आज देवाची पूजा केली नाही, एखाद्या दिवशी चुकलं तरी अंतःकरण असं तळमळलं पाहिजे, तर आपल्या अंतःकरणात भक्ती निर्माण झाली असा त्याचा भाव होतो. तद्विस्मरणे परम व्याकुलता येते. नारद महर्षी आपली भक्तीची व्याख्या सांगतात. अनेकांनी भक्तीची व्याख्या सांगितलेली आहे. प्रल्हादाने भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मा निवेदनम. देवाच्या कथा ऐकणं ही भक्तीच आहे. तुळशी रामायणामध्ये याच फरकाने 9 भक्ती शबरी मातेला देवाने सांगितलेली आहे. शबरीने विचारलं, देवा भक्ती काय आहे? भगवान परमात्माने सांगितलं, प्रथम भगती संतान कर सांगा. तिथं भक्ती थोडा फरक आहे. भागवतामध्ये श्रवण भक्ती पहिली, तिथं संतांची संगती भक्ती पहिली सांगितली, कारण संतांच्या संगतीत केल्याशिवाय श्रवण घडत नाही. म्हणून प्रथम भगती संतान कर सांगा, दुजी रती मम कथा प्रसंगा. दुसरी भक्ती आहे, माझ्या कथेमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे, म्हणून श्रवणम. दुसरा भक्तीचा प्रकार आहे कीर्तनम. कीर्तन करणं या शब्दाचा अर्थ काय? देवाच्या लीला गाणं. कीर्तन 3 प्रकारचे, नाम कीर्तने, गुण कीर्तने आणि लीला कीर्तने. देवाच्या गुणाचं वर्णन करणं याला गुण कीर्तन म्हणतात. देवाच्या लीलाचं वर्णन करणं याला लीला कीर्तन म्हणतात. आणि नामस्मरण करत राहणं याला नाम कीर्तन म्हणतात. कीर्तनाचे प्रकार 3 आहेत. कीर्तनम, विष्णू स्मरणम, मस्त ध्यान लावून बसायचं, अंतःकरण शुद्ध करायचं. सगळी ऐका, मी कालही बोललो होतो, प्रभू रामचंद्रासारखं ज्याचं अंतःकरण पवित्र असेल, आचरण शुद्ध असेल, त्याला ध्यान लावायला अवघड नाही. ध्यान लावायचं आणि नामस्मरण करायचं. नामस्मरण करता करता ज्या देवाचं आपण ध्यान करतो, त्या देवाची मूर्ती आपल्या समोर अशी उभा राहिली पाहिजे डोळे लावल्यानंतर. नाहीतर आपल्या मनामध्ये बोललो होतो पहिल्या दिवशी, पिराचा उरुस उभा राहतो का? मनच पवित्र नसतं. विष्णू स्मरणम, पादसेवनम, पादसेवन भक्ती. मला वाटते अक्रूराने भक्ती केली. आपण अभंग म्हणतो ना, श्रवणे कीर्तने झाले ते पाहून, त्याच्यामध्ये मला वाटतं सगळं आलेले. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, म्हणून देखील रामचरण. दास्य भक्ती हनुमंतरायाने केलेली. विष्णू स्मरणम, पाद सेवनम, अर्चनम, अर्चन भक्ती पृथ्वीराजाने केलेली. वंदनम, वंदन भक्ती अक्रूराने केली. गायीच्या मागे श्रीकृष्ण पावले, अक्रूरे घातले दंडवत असं वर्णन आहे. दास्यम मारुतीरायाने केली. सख्यम अर्जुनाने केली. आणि आत्मनिवेदनम, आत्मनिवेदन म्हणजे अंतःकरणातलं सगळं चांगलं वाईट देवाला सांगणं, याला आत्मनिवेदन म्हणतात. मी तर अनाथ अपराधी, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बाबा. आता हे चरण काय? तुकाराम महाराजांचं आहे. तुकाराम महाराज सांगतात, मी तो अनाथ अपराधी. तुकाराम महाराज अपराधी होते काय? आणि तुकाराम महाराज जर अपराधी असते तर आज अख्ख्या महाराष्ट्राने नाही, जगाने तुकाराम महाराजांना डोकाव घेतला असतं का? नाही. हे तुकाराम महाराजांची काय आहे? लीनता आहे. हे सगळं आपल्यामध्ये आहे. तुकाराम महाराज बोलले ते सगळं आपलं बोललेले. म्हणून अशा प्रकारची जी काय भक्ती, यातली कुठलीही भक्ती, 9 प्रकारची भक्ती सगळ्याकडे असावी असं काय बंधन नाही. या 9 भक्तीपैकी कुठलीही एक जरी भक्ती असेल तरी त्या भक्तीने मुक्ती प्राप्त होते असं ज्ञानोबा सांगतात. भक्ती व मुक्ती. आणि हे जर नसेल तर मग कसं आहे? बळे शक्ती पूर्ण नाही, आपल्यात बळच नाही, बोलत जाऊ नाही. नाहीतर कीर्तनकार विनोदाने सांगत असतात, एक बायको कशी गप्पा मारायचा, माझ्यासारखा पराक्रमी दौंड तालुक्यात नाही, माझ्यासारखा पराक्रमी दौंड तालुक्यात नाही. ती बाई नवीन लग्न झालेली होती, थोडे दिवस तिने ऐकून घेतलं, पण नंतर तिच्या लक्षात आले नुसतंच बोलतोय, कुठं पराक्रम केलं ना दिसनाच, माझ्यापाशी येत नुसतंच गप्पा मारते. एक दिवशी ती, आम्ही कीर्तनकार म्हणजे जुने कीर्तनकार सांगतात, 2 वर्ष हा बोलत असतो, ती ऐकत असते. पुढच्या 2 वर्षामध्ये ती बोलते, हा ऐकत असतो. आणि तिथून पुढच्या सगळ्या वर्षामध्ये दोघं बोलतात आणि अख्खा गाव ऐकत असतो. नाही लक्षात आलं? चांगली गोष्ट आहे. चला
हो, नवीन आलेली असते ती 2 वर्ष याचा ऐकत असते, याचा कल बघते नेमकं हे कशा स्वभावाचा आहे, कसं वागत आहे, कसं काय करते. तिथून पुढे मग ती 2 वर्ष त्याला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करते, बोलून बोलून बोलून. आणि 4 वर्षानंतर दोघाचा स्वभाव कळतो. मग जे भांडी आपल्याला सुरुवात होते सगळं गाव ऐकतो त्यांची भांडणं. चला, म्हणून तो बोलायचा माझ्यासारखा परत. ती बाई निर्बिळच झाली होती, ओळख झाली होती. काय म्हणले मायेपाशी बडबड बडबड करताय, कधीतरी पराक्रम केलाय का म्हणले. त्याला राग आला. जुना काळ होता, महाराज त्याने तलवार घेतली आणि जे गेला आणि गेल्यानंतर हात तोडले, पाय तोडले, अशी मोडी बांधूनच घेऊन आला आणि बायकोच्या समोर आपटले. हे काय म्हणले, आज एवढ्या लोकांना मारलं, काय मी थोडा पराक्रम आहे का. बायको हुशार होती, बाईने पाहिलं, हात दिसतेत, पाय दिसतेत, पण एकही मुंडकं दिसाना. हा म्हणले हातपाय तुम्ही आणले पण मुंडका कुठे आहे. म्हणजे आधीच नेते कोणतरी तोडून. काय ज्ञानोबा सांगतात, बळविना शक्ती बोलू नये. अंगामध्ये बळ नसेल तर शक्तीच्या गप्पा माणसाने करत जाऊ नये. तद्वत भाव नसेल तर भक्ती होणार नाही आणि भक्ती नसेल तर मुक्ती मिळणार नाही. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, कैसेने दुसऱ्या चरणामध्ये, कैसेने दैवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिन शिवाया. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित. त्वरित म्हणजे काय, पी हळद आणि हो गोरी म्हणाय ना, वाक्प्रचार आहे मराठीमध्ये. हळद प्याला लगेच गोरा झाला असं होत नाही. 4 दिवस हरिपाठ केला, हरिपाठाला आला म्हणलं लगेच माझं बरं झालं असं परमार्थात होत नाही. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिंपुटी वेदशास्त्र तुकाराम महाराज सांगतात, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही अमुक ग्रंथ केले, याजसाठी संत पाये सेवावे तरीच करावे तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात, देव असं लगेच प्रसन्न होत नाही. मला वाटते गाडगे महाराजांचं भजन आहे, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव असा मिळत नाही, म्हणतो त्याचं मंथन करावं लागतं, अनेक जन्माचं पुण्य गाठीला असावं लागतं. म्हणून ज्ञानोबा सांगतात, कैसाने देवत प्रसन्न त्वरित. लवकर देव प्रसन्न होणार कसं काय होईल म्हणजे, मग काय कर, उगार आहे. उगार आहे म्हणजे शांत राहा. संसारात आणि परमार्थात फरक आहे. संसारातल्या वस्तू मिळवायच्या म्हणल्यानंतर पळापळी जास्त करावं लागते आणि परमार्थात साध्य प्राप्त करायचं म्हणल्यानंतर शांत राहावं लागतं. बघा गमत शब्द खेळ कसा आहे बघा. माणसाला शांती पाहिजे, म्हणजे स्थिरता पाहिजे. ही स्थिरता माणसाला पळायला मिळेल का स्थिर राहायला मिळेल. माणसाला शांती शांत राहायला मिळेल का अशांत राहायला मिळेल. महाराज तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितले, आपण हरिपाठात अभंग म्हणतो, नरगती सायास जावे वनांतरा. तुम्हाला कुठे जायची गरज नाही म्हणली. काय पंढरपूरला जाऊ नका, काय नाही काय नाही. लोक म्हणले आम्हाला हे सांगितले तुकाराम महाराजांनी, चला म्हणलं का नाही वारीला. नाही म्हणले, तुकाराम महाराजांनी सांगितले ठाईच बसून. पण एक चित्त करता का ठाईत बसून. ठाईत बसून गप्पाच चाललेले असतात. निवांत बसावं, चिंतन करावं. आज आपण दिवसभरामध्ये किती चांगले विचार डोक्यात आले, किती वाईट आले. आज आपण चांगलं कर्म कुठलं केलं, आज आपल्या अंतःकरणात वाईट काय करायचं आलं. माणसाने याचं अवलोकन करावं. अशी जर सवय लावली तर माणसाचं जीवन परमार्थाकडे प्रगत व्हायला सुरुवात होते. आपण आपल्या जीवनाचं सिंहावलोकन दर दिवसाचं केलं पाहिजे. संध्याकाळी झोपत असताना, दिवसभरापासून, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. सगळीच माणसं काय तुकाराम महाराज नसतात जन्माला आलेली. लहानपणापासून अनेक वेळा पाप आपल्याकडून झालेले असतात, अनेक प्रकारची झालेली असतात. पण कळाल्या तिथून पुढे तरी माणसाने सुधारायचा प्रयत्न करावा ना. माणसं करत नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, उगार आहे. तुकाराम महाराजांचे अभंग आहे, करी ऐसी धावा धावी चित्त लावी चरणापी. संत कसं सोपं सांगतात बघा. तुकाराम महाराजांना माहिती नाही ही लोक पळतात. एका सुभाषितात असं वर्णन आहे, जास्त पळणारी माणसं जर श्रीमंत झाली असती तर सगळ्यात कुत्री जास्त पळतात, ती जगात सगळ्यात श्रीमंत व्हायला पाहिजे. कुत्री सगळ्यात जास्त पळतात, गाडी बरं पळतात, कुत्री गाडी बरं पळतात. म्हणून पळाल्यानंतर माणसाला श्रीमंती मिळते, सगळं सौख्य मिळतं असं नाही. म्हणून मी बोललो होतो पहिल्या दिवशी की समाधान आणि बाहेरची संपत्ती याच्यामध्ये फरक आहे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, धावाधावी करायची सवय ना, तुम्ही धावू नका असं माझं म्हणणं नाही. तुकाराम महाराज सांगतात, पण असं धावा तसं धावू नका. करी ऐशी धावा धावी. ऐशी म्हणजे कैसी, चित्त लावी चरणापी. देवाचं चरण शब्दाचा अर्थ देवाचं स्वरूप आहे. उत्तमानं स्वरूपम ही पादशब्देनं म्हणण्यात. मग ते सगुण स्वरूपाकडे लावा, नाही ते निर्गुण स्वरूपाकडे लावा, कुठेही लावा, पण चित्त लावा. अशी पळापळी करा. तुम्हाला गावातच चक्र मारा वाटत ना, मंदिरात जाऊन घरी या, मंदिरात जाऊन घरी या. तुम्ही जाता चौकात गप्पा मारता येतात, हे बंद करा. फिरा तुम्ही, जाणं येणं चालू आहे ना, जाणं येणं बंद करू नका. फक्त चिचा खाली बसता ते थोडं पुढं मंदिरात जा. ऐशी धावा धावे करा.
काय होतं, तिथं खाली बसल्यानंतर सगळ्या गावाच्या दौंड तालुक्याच्या कापा मारून होतात, ते विकार डोक्यात येतात आणि मंदिरात जाऊन देवाचं दर्शन करून पुन्हा माघारी आलं, पुन्हा सारख्या चक्रा मारा. तुम्हाला गप्प बसत नाही ना? सारखं जायचं, नको देवाचं दर्शन करून मूर्तीकडे बघून माघारी यायचं. एक 15-20 दिवसामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या मनामध्ये जे वाईट विचार येत होते ते विचार यायचे आता हळूहळू बंद व्हायला लागलेत आणि हळूहळू ज्ञानोबरायांची मूर्ती आपल्या समोर यायला लागली. हा फरक आहे. कधी आयशी धावा धावी. म्हणून ज्ञानोबरायांना सांगावं लागलं, उगार आहे निवांत, निवांत राहा. क्षणशिवाया विनाकारण क्षण घेतोय म्हणले संसाराचा. आतापर्यंत संसाराने काय दिलाय महाराज? क्षणच दिलेला आहे. म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग आहे ना, सर्व सुखाची आशा गेला, किंवा नाट्याच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की येणे मज भोगविल्या खाणी, नसता छंद लाविला मनी, माझरो मी माझे भ्रमणी, झाली पुढे विटंबना. येणे मज भोगविल्या खाणी. किती शिनतात माणसं ऐका. शिन्न, शरीर थकत असतं आणि मन शिनत असतं. याच्यामध्ये थोडस बारकाव आहे. शरीर थकतं, दिवसभर काय माती उचलली, शेतात दार धरलं, अजून काही कामं केली, माणूस म्हणतो खूप थकवा आलाय. शीन आलाय असा शब्द नसतो. शीन आहे असं कोण म्हणतं? ऑफिस मधून, शाळेतून आलेले शिक्षक लोक, ते घरी आल्यावर म्हणतात आज लय शीन आला. शिन्न हे मनाच्या संबंधाने आहे आणि थकणं हे शरीराच्या संबंधाने आहे. ऐका, म्हणून आता कोठे धावे मन, तुझे चरण देखील या. पुढे बोला, भाग गेला शिन गेला. भागणं म्हणजे थकणे. शरीर भागत असतं आणि मन शिनत असतं. देवाला पाहिल्याचा परिणाम तुकाराम महाराज सांगतात भाग गेला. म्हणजे ऐका, देवाची भक्ती करायला लागल्यानंतर देव अशा प्रकारचे अंतःकरणामध्ये सामर्थ्य देतो मनामध्ये, बाहेर कितीही कष्ट झालं तरी मन तिथं गुंतलेलं असल्यामुळं बाहेरचं कष्ट जाणवत नाही. बाहेरचं कष्ट जाणवत नाही. आणि मन जर तिथं चिकटलेलं नसेल तर थोडं काय झालं तरी जाणवतं. बघा तुम्ही, आपल्याला काही लागू नये, कोणाला जखम होऊ नये, पण जखम झाली, गाडीवर पडला, काय झालं, अपघात झालं, धडाकडा वगैरे, चांगले टाके पडले 5-25, जागा आहे तोपर्यंत ते दुखत असतं. जागा असताना, कारण मन तिथं गुंतलेलं असतं. गाढ झोप लागल्यानंतर मन या देहाला सोडून सूक्ष्म शरीरामध्ये लीन होतं असं वेदांत सांगतो. मग गाढ झोपेमध्ये असताना ते दुःख नसतं का? दुःख असतं ना, पण दुःख असलं तरी सुद्धा त्याच्या वेदना जाणवत नाहीत. का जाणवत नाहीत? कारण जागृत अवस्थेमध्ये जागा असलेलं मन झोपेमध्ये ते सूक्ष्म देहामध्ये लीन झालेलं असतं. त्याचा परिणाम मनाने देहाचा संबंध सोडला की देहाला होणाऱ्या वेदना जाणवत नसतात. परमार्थाचं रहस्य हे आहे. म्हणून काय करायचं? देहाने तुम्ही शेतातली कामं करा, नाही कुठं काय करायचे ते करा, पण महाराज सांगतात चित्ती तुझे पाय. चित्तामध्ये काय असेल? पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. चला, म्हणून ज्ञानोबा सांगतात विनाकारण शिन नाही. बरं, शिन्न मी सांगत होतो एखादी हातलं नाही. कितीतरी जन्मात माणूस शिनत आलाय. आपल्याला फक्त माणसाचा देह मिळालाय. काय माणसाचा देह नाही मिळाला. याच्या अगोदर आपण काय माहित, गाढव होतं का, कुत्री होतं का, डुकर होतो का, साप होतो का, काय होतो काय माहित नाही. लक्ष 84 न चुके फेरा. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. तुकाराम महाराज सांगतात किती जन्म घेऊन आपण आलोय माहित नाही. बरं, पुढे कुठं जायचं हेही माहित नाही. जीवाची शोकांतिका असेल, कमीत कमी आपल्याला हे तरी कळावं ना पुढे कुठं जायचंय. पुढं कुठं जायचंय याचं ज्ञान नाही. बरं, कुठं कुठं जायचं हे आपल्याला निश्चित करता येतं, पण आपण ते करत नाही. निश्चित कसं करता येतं? आपण जर चांगलं कर्म केलं तर चांगलं कर्म केल्यानंतर आपल्याला पुढे चांगलाच देह मिळणार आहे. पण हे माणसाला कळत नसल्यामुळे माणसं चांगलं कर्म कळत नाही. प्रामाणिकपणे आपल्या अंतःकरणामध्ये विचारा बरं. म्हणजे आता आम्ही कीर्तन करतो, कीर्तनाचे पैसे घेऊन आम्ही पण घेतो, म्हणजे आम्ही सुद्धा कळून वाईट वागतोय, म्हणजे आम्हालाच माहित नाही आम्ही कुठं जाणार आहे. ऐका, हे आमचं सांगणाऱ्याचं जर असेल तर व्यवहारातली संसारातली माणसं काय चांगल्या तऱ्हेने पैसा कमवतात. काय किती काळ्या टोप्या, म्हणजे ह्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या. बरं, आपण आपल्याला हे कळालेलं आहे की चांगलं वागल्यानंतर आपल्याला पुढची गती चांगली, कळून सुद्धा आपण वागत नाही का? हा मायेचा प्रभाव आहे. याला म्हणतात माया. कळतंय पण वळत नाही. लोक म्हणतात ना कळतंय पण वळत नाही. आपलंच नाही, दुर्योधनाची सुद्धा तक्रार अशी. दुर्योधनाला बरेच सांगत होते, अरे चांगलं वागत जा, असं कर तसं कर. पंचदशीमध्ये श्लोक आलाय, मला वाटते महाभारतामध्ये तो असणार आहे. त्या दुर्योधनाने असं सांगितलं, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती, केनापि देवेन हृदय स्थितोस्मी यथा नियुक्तोस्मी तथा करोमी. तो सांगतो धर्म काय हे मलाही कळतं, अधर्म काय हे मलाही कळतं, पण अंतःकरणात कुणीतरी एक असा बसलाय तो माझ्याकडून चांगलं करूनच घेत नाही, वाईटच करून घेतो. ऐका, बऱ्याच लोकांच्या जीवनात असं घडत असतं. गीतेमध्ये अर्जुनाने प्रश्न विचारलाय, आता केना प्रयुक्त पापम चरिते पुरुष हा आणि छन्नपी वासने बरादिव. देव असं पाप का करतात? देवा लोक
कसं अर्जुन म्हणतो देवा मनामध्ये नसताना सुद्धा लोक पाप करतात. म्हणजे आपल्या जीवनात कधी कधी असं होतं की आपल्याला वाटत असतं नको करायला, पण आपण ते करतो. का करतो? भगवान परमात्माने तिथे कारण सांगितलेले काम यश क्रोध यश रजोगुण समद्भवा महाशनो महापापा विद्येने मे. देवाने सांगितलं अंतःकरणातला काम, अंतःकरणातला लोभ आणि अंतःकरणातला क्रोध माणसाला इच्छा नसताना सुद्धा त्याच्याकडून तसं करून घेतात. आणि मग वाईट वागलं की आपल्याला वाईट योनीमध्ये जन्म आहे. म्हणून ज्ञानोबा इथं सांगतात शिन शिवाया. शिन फक्त एका जन्मात नाही, मन. कारण बैलाला सुद्धा मन असतं बघा. बैलाला मन जर नसतं तर बैलाने मालकाला जवळ येऊन दिलंच नसतं आणि शेजाऱ्या दुसऱ्या माणसाला बैल धावला नसता. बरं गमत अजून अशी महाराज, इतर पशु आणि मानव देहामध्ये फरक आहे. थोडं चिंतन करा तुम्ही. माणसापेक्षा ताकद हत्तीमध्ये बैलामध्ये जास्त आहे. माणूस जेवढं वजन उचलतो बैल त्याच्यापेक्षा जास्त वजन उचलतो का नाही? माणसापेक्षा तीव्र बुद्धी मांजराची आहे. आम्ही विनोदाने सांगतो, घरात मांजर ज्या झाले माणसं काय करतात, पिशवीत मांजर करतात, गाडीवर जातात कुठेतरी लांब झाडात घेऊन, लांब झाडात नेतात, तिथे ते पिशवी सोडून देतात. आणि पिशवी सोडून दिल्यानंतर मांजर तिथे सोडून दिल्यानंतर मालकालाच घराचा रस्ता गावत नाही, पण मांजर त्याच्या अगोदर घरी तयार असतं. मांजर त्याच्या आधी तयार असतं का? माणसापेक्षा मांजराची बुद्धीची क्षमता तीव्र आहे. आकाशात गहार असते. बहुतेक आपल्या वस्तू कोणाकडे नाहीत का? आहेत प्राणी, कोंबड्या? नाही बाबा, मला तर नाही दिसलं. बरं झालं, प्रवचनाचं सार्थक झालं. कोणाच्या असल्या ते इकून टाका रे. नाहीच ना, चांगली गोष्ट आहे. नाही तर मी एका गावात म्हणलो होतो, कार्याचे कीर्तन होतं, म्हणलं आता जाता जाता आपण संघ कोंबड्या दिसल्या. मला काय झालं माहित नाही नेमकं. म्हणलं की इथल्या सगळ्याच कोंबड्या मरून जावं असं. मेल्या सगळ्या कोंबड्या. तुम्ही होते काय बरोबर? काय मेल्या सगळ्या कोंबड्या? असं होऊ नये परत. काय ऐका, गहारी आकाशात फिरतात. गहारीची नजर माणसापेक्षा तीव्र, किती उंच असते, पण तिला एवढं एवढं बारकं फिरू दिसतं. एवढं एवढं बारकं आपल्याला समोरच्या सुई द्वारा घालाय बाय आपण बरा सुरू होऊन दिलं, आपल्याला दिसत नाही. पण ऐका, एवढं जरी असलं तरी सुद्धा भगवान परमात्म्याने मानव देहामध्ये एक विशेष गोष्ट दिलेली. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेने ज्ञाने देही विदेह पाही पावती. नाथ महाराज भागवतात सांगतात, एकी केली जळचरे, एकी केली भूचरे, एकी केली खेचरे, चरे आचरे, जळचर भूचर खेचर सगळे प्राणी तयार केले. देवाला समाधान वाटलं नाही, म्हणून देवाने हे नवीन नरदेह तयार केला. का नरदेह तयार केला? कारण हाच देह असा आहे की या देहामध्ये माणूस साधना करून या संसारातून सुटू शकतो. म्हणून ज्ञानोबा सांगतात, विनाकारण का शिंतोस शिन शिवाया, सायास करिसी प्रपंच दिननिशी, हरिशीन भजसी कवण्या गुणे. ज्ञानोबराने प्रश्न विचारलाय संसारात त्या माणसाकरता. सायास करशी, किती कष्ट करतात माणसं संसारात. रात्रभर पाळतात, दिवसभर पाळतात. आणि ते विनोदाने सांगतो, रात्रीचा दिवस करतात, दिवसाचे रात्र करतात, हाडाची काढ करतात, रक्ताचं पाणी करतात, त्याची टोपी त्याला घालतात, त्याची टोपी त्याला घालतात, सगळ्याच्या टोप्या आपल्याला घालतात. हे सगळं चाललंय कशा करता? सगळ्यापेक्षा आपला संसार चांगला असावा. सायास करशी प्रपंच दिननिशी, दिन म्हणजे दिवस, निशी म्हणजे रात्र. ज्ञानोबा सांगतात, रात्र दिवस संसार चालू आहे. हरिसीन भजसी कवण्या गुणे, देवाचं भजन का करत नाही? तुझ्याकडे असं काय सामर्थ्य? तुकाराम महाराजांच्या गाथ्यात अभंग आहे, काही विसरली मरण बापोडी. तुकाराम महाराज म्हणतात, यांना मरणाची आठवणच का राहिली नाही. ऐका, ज्याला आपल्याला मरण नक्की येणार आहे हे कळालेलं असतं, ती माणसं परमार्थाला चिटकून असतात. डोळे झाकून माणसं संसार करतात का? बरं, गंमत अशी संसाराची, खांद्यावर घेऊन चाललेले असतात. राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. अहो, प्रियताला खांदा देणाऱ्या माणसाला सुद्धा वाटत नाही आपल्याला मरण आहे म्हणून. किती विचित्र आहे संसार. प्रियताला खांदा देऊन चाललेला असतो ताटी. बरं, एकच नाही, असे अनेक पोचवलेले असतात. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, देखत देखत नातो पंतो तोही वेळा झाला किंवा तैसा झाला. दोन पाठ आहेत. काय? प्रियताला खांदा देऊन सुद्धा माणसाला कळत नाही आपल्याला मरावं लागणार आहे. म्हणून असे दो बात को मत भूलना जो चाहे कल्याण, नारायण मौत को तुझे श्री भगवान. ज्याला वाटतं ना आपल्या जीवनाचं कल्याण हो, त्याने दोन गोष्टी विसरू नये, एक मरणाला विसरू नये आणि देवाला विसरू नये. म्हणून इथे विचारले ना, ज्ञानोबराय म्हणतात, हरिसीन भजसी कवण्या गुणे. काय असं बळ आहे? तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, आता सगळे मला उपस्थित होत नाही, ते पाठ नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुला कोण सोडवणार आहे? म्हणून एक अभंग आहे ना, नको नको मना गुंतो माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडीला बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली,
तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. अहो म्हणले का भजन करत नाही? काय भजन करायची गरज आहे? म्हणले आमदार आपल्या ओळखीचा आहे. आमदार ओळखीचा आहे, पण आमदारालाच मरण चुकलं नाही तर तो तुझं मरण काय घालवणार आहे? असे कितीतरी आमदार गेले ना आले ना, आमचं झालं तमकं झालं, हे गुन्हे सोडत नाही देवाशिवाय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की काय असं बळ आहे तुमच्या अंगात की ज्याच्या बळावर तुम्ही संसार करताय? संसारातून सुटायला तुम्हाला काय वाटत नाही का? म्हणून ज्ञानोबारे सांगतात हरिशी न भजशी कावण्या गुन्हे. काय असं गुन्हे? तुम्हाला काय सत्तेचं संपत्तीचं जास्त हे आहे का, उर्मी आहे का? अहो संपत्तीची उर्मी असलेली माणसं सुद्धा काय जगले का? काय मला वाटते सिकंदराचं उदाहरण सांगितलं जातं. त्याने आपलं सांगून ठेवलं होतं, मी मेल्यानंतर ताटीव बांधताना माझे दोन्ही हात मोकळे ठेवा. प्रेत यात्रा निघाली. प्रेत यात्रा तो माणूस मोठाच होता, जगामध्ये अनेक लोक आले. एका साधूचा आश्रम होता आणि साधूच्या आश्रमाच्या समोरून ती प्रेत यात्रा चालली होती. साधूच्या शिष्याने पाहिलं. आता बऱ्याच मावती पाहिले होते, पण सगळे ते हातपाय बांधलेले असतात प्रेताचे. ते हात मोकळे पाहिल्यानंतर गुरुजींना विचारलं, गुरुजी एरवी आम्ही प्रेत यात्रा पाहतो पण सगळे हात बांधलेले असतात, म्हणजे ह्याचे हात का बाजूला ठेवलेत? म्हणजे प्रेत यात्रा कोणाची? म्हणजे ते सिकंदराची प्रेत यात्रा आहे. हा म्हणजे त्याचं कारण असे, त्याने मरायच्या अगोदर सांगितलं होतं. त्याला कळालं होतं की सगळं जग जिंकलं तरी सुद्धा माणसाला बरोबर काहीच नेता येत नाही. त्यांनी सांगितलं एका बाजूला सगळं राज्य होतं त्याचं, एका बाजूला सगळी संपत्ती होती, पेट्या भरून भरून सगळे संपत्ती घेऊन लोक चालले होते. आणि जाताना जगाला संदेश देत गेला, आयुष्यामध्ये मी जे कमवलं हे कमवण्यात सगळं आयुष्य घालवलं, पण यातलं एकही मला कामाला आलं नाही. संपत्ती कामाला आली नाही आणि जोडलेली माणसं सुद्धा कामाला आली नाहीत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. देहामध्ये आल्यानंतर आपलं कोण हे माणसाला कळावं. परमार्थामध्ये चिंतन आहे. संबंध 3 प्रकारचं सांगितलंय, सांगतो ऐका. एक प्रातिभाषिक संबंध, एक व्यावहारिक संबंध आणि एक पारमार्थिक संबंध. उदाहरण सोपं आहे, सांगितलं की तुमच्या लक्षात येणार लगेच. प्रातिभाषिक संबंध म्हणजे मानलेला संबंध, व्यावहारिक संबंध म्हणजे जोडलेला निर्माण केलेला संबंध आणि पारमार्थिक संबंध म्हणजे असलेला संबंध आहे. प्रातिभाषिक संबंध म्हणजे स्वप्नासारखा आहे. स्वप्न आहे तोपर्यंत ते खरं वाटतं, परत काय नाही. याच्याकरता आम्ही उदाहरण विनोदाने सांगत असतो. एकाची आई वारली, वय झालं होतं, बिचारी गेली. गावातल्या म्हाताऱ्या जमा झाल्या. म्हाताऱ्या जमा झाल्यानंतर त्या पोराला म्हणू लागल्या, बाळू कशाला रडतो, आम्ही आहे तुला आईसारखं. त्याला बरं वाटतं, कुणीतरी आईसारखं मायाचा हात पाठवून फिरवणार आहे, बरं वाटतं त्याला. थोड्या दिवसांनी त्याची बहीण वारली. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी पुढे काय म्हणणार आहे सगळं. नंतर त्याची आजोळकावर कोणी भाऊ वारला आणि नंतर त्याची बायकोच वारली. आता येईल का पुढे कोणी? याला मानलेला संबंध म्हणतात. मानलेल्या संबंधाला मर्यादा असतात. कोणाचा गुरुभाऊ गुरु बहीण हे मानलेले, हे काही म्हणजे वंश परंपरेने आलेले संबंध नाही, काय नाही. उगा आपली भावना बसली म्हणून मानलेले असतात, त्याला मानलेला संबंध म्हणतात. व्यवहारातला हा जोडलेला संबंध आहे, हा याच देहापुरता आहे. मागच्या जन्मामध्ये हे आई वडील बहीण भाऊ पती पत्नी मुलं आपले होते असं नाही, पुढच्या जन्मामध्ये सुद्धा हेच आपल्याबरोबर असतील असं काही नाही. म्हणून मी कुठेतरी ऐकलं होतं की जनक राजाने एकदा गुरुजींना विचारलं, मागच्या जन्मातलं माझं चरित्र सांगा, मी कोण होते. त्याची गुरुजींनी सांगितलं, काय ऐकायची गरज नाही, ऐकून तू उगाच चक्रा होऊन जायची. नाही ना म्हणजे सांगाच. सांगा म्हणल्यानंतर जनक राजाला सांगितले, बघ आता तुझी जी काही पत्नी आहे ती मागच्या जन्मामध्ये तुझी आई होती. आताचे संबंध मागच्या जन्मात असतील असं होते असं नाही, आणि हे पुढे असंच राहणार आहेत असं नाही. कारण पुढे हा जन्म मिळणार आहे हे सांगता येत नाही. मागोता हाची जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी, तुकाराम महाराज नाटाच्या अभंगात सांगतात. पुन्हा आपल्याला हा जन्म मिळेल याची शाश्वती नाही. हा व्यवहारातले संबंध कुठपर्यंत, जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत. प्रारब्ध संपलं रे संपलं. तुमची कितीही इच्छा असली, कोरोना जरी नाही झाला तरी काहीतरी होईल आणि तो माणूस आपल्या घरातून निघून जाईल. तुकाराम महाराज गाथ्यामध्ये बोलतात, पुत्र पत्नी सहोदर माय बापाचा पसर मिळती काष्टे लोटता पूर आदरे दूर होती खलाळी. कशाप्रमाणे आपला संबंध आहे हा. आता नद्यांना पाणी भरपूर वाहते, नद्याच्या कडेची झाडं काही लाकडं तोडून ठेवलेली असतात, ते सगळे पाण्यामध्ये व्हायला सुरुवात होते. आता वाळी लाकडं असते तर बरंच वाहतात. काय होतं ते ओघामध्ये सगळी लाकडं अशी एकत्र येतात. एकत्र कुठपर्यंत वाहतात, जोपर्यंत त्यांना आडवं काहीतरी लागत नाही तोपर्यंत ती एकत्र वाहतात. आडवं काहीतरी आलं की बाजूला होतात. तसं आपलं हे आई वडील भाऊ बहीण पती पत्नी मुलं कोणी जे काय जावं अमकं तमकं सगळं जे ते सगळं आता सध्या सगळं बरोबर चाललंय. हे कुठवर आहे? प्रत्येकाचं प्रारब्ध जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण बरोबर आहे. प्रारब्ध संपलं रे संपलं, कितीही तुम्ही धरून ठेवायचा प्रयत्न करा, इथं कोणालाच राहता येत नाही. हे संसाराचं गणित आहे. आणि हे ज्याला कळतं ते माणसं संसारामध्ये गुंतत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, हा संसार कसा आहे, हा आसार आहे.
शेवटच्या चरणामध्ये ते येणारच आपल्याला शेवटच्या अभंगामध्ये, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिबिन. म्हणून इथं सांगतात तू देवाचं भजन का करत नाही. आणि तिसरा संबंध आहे पारमार्थिक संबंध, देवाचा आणि आपला संबंध. मागच्या जन्मामध्ये आपण गाढव जरी होतो तरी सुद्धा तिथं सुद्धा देवाचा आणि आपला संबंध होता. आता आपण सगळे माणसं आहे, आता सुद्धा देवाचा आणि आपला संबंध आहे. आणि इथून पुढे आपल्याला जो कोणता देह मिळेल, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याला त्याला देह मिळेल, तिथं गेल्यानंतर सुद्धा देवाचा आणि आपला संबंध राहणार आहे. म्हणून आपलं म्हणण्यासारखं या जगामध्ये फक्त एकच आहे. तुकाराम महाराज सांगतात आपुला तो एक देव करून घ्यावा. देवालाच आपलं का म्हणलं, कारण देवच आपला आहे. म्हणून मी काल परवा बोललो होतो, या शब्दाचा आपला जितका जवळचा संबंध आहे तितका आई वडिलाचा, भाऊ बहीण, पती पत्नीचा नाही, याच्यात नवल नाही. आपल्या शरीराचा सुद्धा इतका जवळचा संबंध नाही जितका या शब्दाचा आपला जवळचा. कारण शब्द नाही ही अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळल्या श्रीकृष्णे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात हे शब्द म्हणजे सामान्य शब्द नाहीत, चितकळिका आहेत. भगवान परमात्म्याचं स्वरूपच शब्दाच्या रूपाने प्रगट झाले की जे आपल्याला देवापर्यंत पोहोचवणार आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की देवाला तो का भजत नाही, देवाची उपासना का करत नाहीत. ज्ञानदेव म्हणजे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. आणि मग ज्ञानोबराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात आता तरी काळ आल्यानंतर आता तरी परमार्थ मार्गाला लागा, चिंतन करा, नामस्मरण करा. काय होईल? ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव म्हणजे हरिजप करणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिजप करा. विचारलं हरिजप केल्यानंतर काय होणार आहे? काय होणार आहे म्हणजे तुटेल धरणे प्रपंचाचे, याचं धरणं सुटणार आहे. धरणं कशाला म्हणतात? धरणं तुम्हाला माहिती आहे, एखाद्या माणसाचं जर काय देणं असं आपल्याला, तो माणूस सारखा आपल्या दारात येऊन बसतो, सारखा दारात येऊन बसतो. कधी देताल म्हणला होताना ऊस गेला देईन, म्हणला होताना पोळा झाल्यावर देईन, म्हणला होताना अधिक सुरू होताना देईन. कधी देता तुकाराम महाराजांचा अभंग गात्यामध्ये ठाकूर असे द्वारी उभा याचक भिकारी. तुकोबराय सांगतात माझं मी तुझ्या दारात ठाकूर येऊन बसले म्हणले, याचक भिकारी आहे. याचक आणि भिकारी दोन शब्द वापरलेत म्हणून दोन्हीचा अर्थ वेगळा आहे. भिकारी वेगळा, याचक वेगळा. भिकारी कोणाला म्हणतात आणि याचक कोणाला म्हणतात? भिकारी त्याला म्हणतात जे देत त्याच्यात खुश होतं त्याला भिकारी म्हणावं. आपल्याकडे भिकारी आल्यानंतर तो काय आपल्याकडे हटच करत नाही, तुम्ही मला इतकं दिलं पाहिजे असं काय. आपण जे देऊ त्याच्यामध्ये तो समाधान असतो. याचक कोणाला म्हणतात? याचक त्याला म्हणतात मला जे पाहिजे तेच तुम्ही दिलं पाहिजे, त्याला याचक म्हणतात. तुकाराम महाराज सांगतात नाही भिकारी पण आहे, भिकारी पंढरीचा वार करे. किंवा अंतरोनी जन व्हावया भिकारी, म्हणजे हेच कारण अंतरोनी जन जावे दूर. तुकाराम महाराज सांगतात मला भिकार व्हायला कारणच आहे सगळ्या जगाने लांब जावं आणि देवाचं स्मरण व्हावं म्हणून भिकारी झालो एक. आणि याचक शब्दाचा अर्थ तुकाराम महाराज सांगतात हेची दान दे गा देवा. चकार वापरलाय, चकार आणण्याची वावृत्ती करतो, दुसरं नको. जेवायला गेल्यानंतर आता आम्ही फिरतो कीर्तनाला फिरल्यानंतर मग लोक विचारतात महाराज जेवायला काय करायचं, जेवायला काय. आता काय काय अडचणी असतात प्रकृतीच्या, सांगावं लागतं हे करा ते करा ते करा. मग तिथे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात नसतं बरंच काय केलेलं असतं. मग आम्हाला सांगतं फक्त एवढंच द्या, सांगावं लागतं, बाकीचं देऊ नका. म्हणजे काय झालं त्यांच्याकडे भरपूर आहे पण मला गरज कशाची आहे त्याला याचक म्हणतात. तसं तुकाराम महाराज सांगतात हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा एवढंच दान पाहिजे. कशा करता सांगितलं? तुकाराम महाराज सांगतात तुटेल धरणे प्रपंचाची, प्रपंचाने आपल्या दारात धरणं धरलेले, निघायलाच तयार नाही महाराज. पण गमत अशी निघायला तयार नाही याच्यात नवल नाही, काढायलाच तयार नाही आपण तर निघन कस काय. अहो दारातला याचक जर घालवायचा असेल, भिकारी घालवायचा असेल तर त्याला काय पाहिजे ते दिलं पाहिजे, तर तो निघून जाईल. आता प्रपंच घालवणं म्हणजे दारातला याचक जाण्याकरता त्याला काय पाहिजे ते दिलं पाहिजे. तसं हा प्रपंच आपल्या दारातून जाण्याकरता काय करावं लागतं ते केलं पाहिजे ना. आणि ते काय करावं लागतं? ज्ञानोबराय सांगतात काहीच करावं लागत नाही. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, जप करायचा. जप शब्दाचा अर्थ असा सांगितलेला जकारो जन्म विच्छेद हा पकारो पापनाशक हा. ज शब्दाचा अर्थ आहे जन्म विच्छेद आणि प शब्दाचा अर्थ आहे पापनाशन. जप केल्यानंतर काय होतं? जन्माचा विच्छेद होतो आणि पापाचा नाश होतो आणि जन्म मृत्यूच्या परंपरेतून जीव मुक्त होतो, त्याला जप असं म्हणतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणजे हरिजप करणे. कशाचा जप करा? हरी जप करा. याने काय होणार आहे? तुटेल धरणे प्रपंचाचे, धरणं धरले. बरं गंमत आणखी अशी बारकावा थोडा, संसारातले लोक धरणं धरतात ते थोडा काळ असतो, त्याचे काय आपण पैसे वगैरे आणले काय वस्तू आणलेली असते तर देवीपर्यंत तो निघत नाही, म्हणजे आपण घेतलेला काळ ठराविक असतो. या संसाराने प्रपंचाने किती दिवसाचं धरणं धरलंय? नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात अनादि संसार मालेच्या ठाई
नित्य विषय भोगिले पाही ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देही भोगिता. अनंत जन्मापासून आपण किती जन्म झाला फेरा बघा परवा देऊन आलो. याच्याकरता गुरुवारांच्या मुखातील एक उदाहरण ऐकलं होतं. अनेक जन्मामध्ये संसार केल्यामुळे संसारच खरा आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून परमार्थ करणाकडे संसारिक लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत. करते काहीतरी आपलं कीर्तन करत फिरते अशी भावना का असे? कारण याचं कारणच असे अनेक जन्मामध्ये संसार केल्यामुळे संसारच खरा वाटतो. याच्याकरता उदाहरण आम्ही सांगत असतो. एवढं उदाहरण सांगून थांबतो मी. एक राजा ज्योतिषाला विचारलं, का हो म्हणले आमच्या राज्याचं भाग्य कधी सफल होणार आहे, कधी उदयाला येणार आहे, संपत्ती नाही, राज्य वाढा नाही आमचं अमक तमक. त्या ज्योतिषाने सांगितलं, हे बघा आता पुढे येणार जी काही तिथी आहे, काही एकादशी वगैरे आहे, द्वादशी, तर पुढच्या येणाऱ्या द्वादशीला सकाळी सकाळी नुकत्याच व्यालेल्या गायच्या वासराची जर तुम्ही पूजा केली तर तुमचे राज्य अगदी भरभराटीला येणार आहे. आता राजा होता, जुना काळ होता, राजे लोक गाय सांभाळायचे, मोठ्या गोशाळा असायच्या. गावापासून 4-5 किलोमीटर राजाची गोशाळा होती. एकादशीच्या दिवशी एका सेवकाला सांगितलं तिथंच गोठ्यावर जा. आता भरपूर गाय असल्यामुळे एखादी तरी गाय व्यायला झालीच होती. व्याली की तिचं वासर घेऊन यायच. रात्र आमोशा जवळ आलेली होती, चंद्र लुप्तच झालेला होता, जवळजवळ अंधारच सगळा होता. मग तिथं गेला सेवक, गाय व्यालेली होती, ते व्यालेल्या गायचं वासर त्याने उचललं. आता गावामध्ये एखाद्या माणसाला सगळीच लोक मानतात असं काही नाही. काही लोकांना तो माणूस आवडत असतो, काही आवडत नाही. आता तो राजाच आहे, राजाचेच ऐकणारे सगळे लोक नसतात. राजाचे विरोधी पक्षाचे लोकही गावात असतात ना. ते विरोधी पक्षाच्या लोकांना राजाचं चांगलं होणे असं वाटायचं. आणि त्याने काय केलं, आपली जी काही माणसं होती 5-6 अर्ध्या किलोमीटरवर रस्त्यात उभा केली. एकाला सांगितलं इथं थांबायचं अर्धा किलोमीटर, दुसऱ्याला सांगितलं अर्धा किलोमीटर, असे थांबवलं. 5 किलोमीटर गोशाळा होती. त्या राजाच्या सेवकाने वासरू उचललं, पहाटे अर्ध्या रात्री उचललं. आता 5 किलोमीटर यायचं म्हणल्यानंतर कमीत कमी तास, सव्वा तास, दीड तास तरी वासरू घेऊन यायचं म्हणलं 1.5 तास पाहिजेतच. त्याने पहाटेच्या 3 वाजता ते वासरू उचललं. अंधारच होता सगळा. ह्या शत्रू पक्षाचा पहिला माणूस भेटला, राम राम म्हणले. त्याने सांगितलं राम राम. त्याने विचारलं, का म्हणलं एवढ्या पहाटे कुत्र्याचं पिल्लू घेऊन तुम्ही कुठे चाललेत? हे म्हणला, हे मी गायचं वासरू चालवलं आणि कुत्र्याचं पिल्लू तुम्ही काय म्हणायला लागले? काहीतरी मला फसवत आहे, चला पुढे म्हणले. निघा. तिथून पुढे अर्धा किलोमीटर दुसरा होताच. म्हणले राम राम, अहो तुमच्यासारखे माळकरी माणसं असे कुत्र्याचे पिल्लू सकाळ सकाळ घेऊन फिरतात काय? त्याला म्हटलं आपण गायचं वासरू उचललं आणि कुत्र्याचं पिल्लू कसं काय? बरं अंधार होता त्याच्यामुळे त्याला कळाना बी नेमकं काय ते काळ वासरू होतं काय ते नेमकं कळाना. थोडी शंका मनात निर्माण झाली त्याची. नाही म्हणला हे वासरू चांगले म्हणला, जा तिकडं. पुढे आला की पुढे तिसरा माणूस होता. म्हणजे राम राम, कीर्तन ऐकत आणि हेच करता का? म्हणजे सकाळ सकाळ कुत्री पळायला शिकले का? आता मात्र त्याची शंका बळकट व्हायला लागली. बहुतेक आपण वासरू समजून शेजारचं कुत्र तर नाही उचललं. नाही म्हणला काहीतरी खोटं बोलतोय, चला पुढे आला की चौथा होताच. राम राम म्हणले, अहो तुम्ही कीर्तन प्रवचनामध्ये असता, तुमच्या घरी महाराज मंडळी असतात आणि खुशाल तुम्ही कुत्र्याची पिलं वागवता. आता त्याची शंका संशयात होती ती निश्चयात आली. ऐकताय ना, अगोदर संशयात्मक शंका होती, आता निश्चयात्मक शंका व्हायला लागली. अजून झाली नाही, व्हायला लागली. काहीतरीच बोलताय म्हणला. त्याचं मन असं दोलायमान झालं, काय करावं, न्यावं का टाकावं चालतच होता. तेवढ्यात 5वा भेटला. राम राम म्हणले, राम राम. हा तुम्ही वारकरी आळंदी पंढरीच्या वाऱ्या करता, गाथा ज्ञानेश्वरी वाचता, तिथं असं सांगितलंय काय, तुम्ही कुत्र्यावर प्रेम केलं तर हे पुढच्या जन्माची तयारी, म्हणजे जे कुत्र्यावर प्रेम करतात त्याला पुढचा जन्म कुत्र्याचा मिळतो, असं तुम्ही कीर्तनात ऐकता आणि खुशाल तुम्ही कुत्रे पाळता. आता त्याला पूर्ण खात्री झाली की आपण वासरू समजून कुत्र्याचंच पिलू आणले. त्याने सोडून दिलं तिथंच. त्याने आणलं काय होतं, वासरूच आणलं होतं. त्याला काय वाटलं, कुत्र्याचं पिलू वाटलं. का वाटलं, सतत त्याला आताच्या भाषेमध्ये टॉर्चर करणं म्हणतात. हा मला टॉर्चर करतोय, हा शब्द सुशिक्षित लोकांचा. याने मला टॉर्चर केलं म्हणजे सतत मनावर ते संस्कार व्हायला लागले की तेच खरंय असं वाटायला लागतं. जीवाचं संसारातल्या तेच झाले. नाथ महाराज सांगतात, अनादि संसार माळेच्या ठाई नित्य विषय भोगिले पायी. तेच आहे, मागच्या जन्मात बायका पोरं घरदार शेतीवाडी तेच आहे, हित तेच आहे. बर आपणच करतोय जो ते नाही एकत्व सब संसार जो बोजे स्वागरा स्वार. 1-2 नाही, शेजारी तेच करतात, जिकडं तेच करतात, तिकडं तेच करतात. लहान पोरग जन्माला आले की त्याला सगळं तेच दिसतं, सगळं हेच झालंय आणि त्याला वाटतं हेच खरंय. संत महात्मे सांगतात हे खरं नाही. खरं जर काय असेल तर सार विठोबा नाम त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. म्हणून सार विचार हरिपाठ. म्हणून ज्ञानोबराय सांगतात
की तुटेल धरणे प्रपंचाचे हरिजप केला, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं की एक दिवस असा येणार आहे की याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये तुच्छत्व भावना, मिथ्यात्व भावना जागी होणार आहे आणि परमात्मा तत्वाचा साक्षात्कार होणार आहे. असा या अभंगाचा यथाविधी यथा अवकाश आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा तुकोबरायांच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या चरणी, जोग महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व भाविकांच्या चरणी समर्पण करून आजच्या सेवेला इथंच पूर्णविराम. पुढचा अभंग उद्या पाहू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवी येणे भाग्यज्ञ दोषावे, दोषो निमज द्यावे पसाय गाण हे. जे फळांचे व्यंकटे सांडो या सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे जोडो मैत्र जीवांचे, विरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते राहो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आली, अनवरत भूमंडळी भेटतो तया हुता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे राव, घोर तेजे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे आलांछन, मार्तंडाचे तापहीन, ते सर्व हे सदा सज्जन सूर्य होतो. बिंब होना सर्व सुखी, पूर्ण होणे तिही लोकी, म्हणजे जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी हे. द्रष्टा दृष्ट विजय होवावे जे, हे तमने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. हे नेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, हे नेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, हे नेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय.